हे नमस्कार, वेलकम. सनेजमध्ये तुमचं स्वागत आहे. सनेज सुरू केलं आहे, जसं तुम्ही सुरू केलं तसं मी सुरू केलं होतं. मी सुरू केल्यानंतर मला जे गायडन्स दिलं, मला ज्या टिप्स दिल्या, मी त्या फॉलो केल्या आणि मी आज तुमच्यासोबत आहे. 15 वर्ष झाले मी ॲज अ फुल टाईम काम करतोय. सुरुवातीला मला 1-2 महिने, 3 महिने, 5-6 महिन्यापर्यंत फार चॅलेंजेस आले, कारण की माझ्याकडे नॉलेज नव्हतं, प्रोडक्ट्सबद्दल नॉलेज नव्हतं, लोकांचे प्रश्न कसे उत्तर द्यायचे माहीत नव्हतं, कसं इन्व्हाइट करायचं, कसं प्लॅन दाखवायचा, कसं लोकांचा फॉलोअप घ्यायचा. कारण की वेगळे प्रश्न माझ्याकडे येत होते, प्रोडक्ट रिलेटेड, बिझनेस रिलेटेड, इंडस्ट्री रिलेटेड. तर मला याचे उत्तर देता येत नव्हते. तर आता तुम्ही बिझनेस सुरुवात केला आहे, तर होऊ शकतं तुम्हाला पण असे चॅलेंजेस येऊ शकतील. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक तुम्हाला भेटतील. तर हा बिझनेस तुम्ही प्रोडक्ट्स आणि बिझनेस दोन्ही पण गोष्टी आहेत. इथं तुम्ही प्रोडक्ट्स घेतलेत, तर आता प्रोडक्ट्स फारच छान आहेत, फारच सुंदर आहेत, कारण की 57 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत आपले प्रोडक्ट गेलेत. आज आपल्याकडे शेकडो, हजारो, लाखो लोक आपल्या प्रोडक्टबद्दल पॉझिटिव्ह रिव्ह्यू देतात. तर आपले गुड मॉर्निंग टू गुड नाईट किंवा तुमच्या आरोग्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, शेतीचे काही प्रोडक्ट्स तुम्ही घेतले असतील, फार सुंदर आहेत. पण बिझनेस सुरू करायचा आहे आता. बिझनेसमध्ये पैसे कसे जनरेट होतील याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुमचा माइंडसेट फार मॅटर करतो. तुम्ही कंझ्युमर माइंडसेटने असताल, तुम्हाला जर प्रोडक्टवर ट्रस्ट नसेल आणि तुम्ही म्हणत असताल की यार प्रोडक्ट मी वापरून पाहतो, तर नो प्रॉब्लेम, वापरून पहा. पण जेव्हा माझ्यासोबत प्रोडक्ट आले ना, मी लोकांचे रिझल्ट्स ऐकून प्रोडक्ट खरेदी केले, वापरायला चालू केलं आणि बिझनेस पण सुरू केला. तर तुम्ही डिपेंड करतं, लोकांचे रिझल्ट्स पाहून बिझनेस डायरेक्ट सुरू करा किंवा आयदर तुम्ही वापरून पहा. तर मला असं वाटतंय आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की आपण या बिझनेसमध्ये आलोत तर आपण स्वतः एक्सपिरियन्स करायला आणि मग आपण बिझनेस सुरू करू. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं लोकांचे अनुभव ऐकून तुम्ही प्रोडक्ट वापरायला चालू करा, साईड बाय साईड बिझनेस सुरू करा. बिझनेस फार सुंदर आहे. पहिलं तर तुमच्याकडे जे प्रोडक्ट्स आलेत, ते प्रोडक्ट जे तुमच्या प्रोडक्टवर MRP असतील ना, त्या प्राईजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट भेटलेलं नाही. पहिला हा माइंडसेट तुमचा आणि घरच्याचा क्लिअर करा, कारण की ते तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राईजने भेटले, काही तुम्हाला कॅशबॅक तुमच्या आयडीवर जनरेट झाला असेल, काही फ्री प्रोडक्ट्स तुम्हाला भेटलेत. म्हणजे ओव्हरऑल 100चं प्रोडक्ट तुम्हाला 60-70 रुपयाला पडलं आहे, 50ला पडलं असेल काही प्रोडक्ट्स. जर तुम्ही आणखीन ऑफर्स घेतल्या असतील, जर तुम्ही या बिझनेसमध्ये कॉर्नर असताल किंवा तुम्ही ह्या बिझनेसमध्ये बास्केटने आला असताल, तर ते प्रोडक्ट्स, हजाराचं प्रोडक्ट तुम्हाला जवळपास किती रुपयाला, 600-700 रुपयालाच पडला असेल किंवा 500-550ला पडला असेल. मग 40-45-50% कमी किमतीमध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट पडलेत. त्याच्यामुळे प्रोडक्ट्स महाग आहेत हा माइंडसेट डोक्यातून काढून टाका. मी पण हा काढून टाकला, घरच्याचा पण काढून टाका. आणि पहिली स्टेप, सनेज बिझनेसमध्ये आलात तर जे प्रोडक्ट्स तुम्ही वापरताय, टूथपेस्ट, साबण, तेल, घरातल्या गोष्टी असतील, आपले प्रोडक्ट्स वापरायला चालू करा. मी म्हणत नाही सगळेच आवडतील, सगळे शॅम्पू सूट होतील, फेस वॉश काही तुम्हाला प्रोडक्ट आवडतील, काही नाही आवडतील. जे आवडतील, जे सूट होतील ते तर रिप्लेस करा, त्याच्यासोबत तुम्ही बिझनेस करा. बिझनेसची बास्केट फार मोठी आहे. तर मग हा प्रोडक्ट्स आपले वापरायला सुरू करा. तुमच्या घरात काही हेल्थ रिलेटेड असेल तर त्या रिलेटेड प्रोडक्ट्स प्रॉपरली वापरणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा सवय बनत नाही, आपली समजत नाही. तर अशा वेळेस माहिती घ्या, ज्यांनी प्रोडक्ट दिलेत त्याच्याबद्दल माहिती घ्या. आणि तुमचा विश्वास कधी वाढेल, आपले ESI सनेज चॅनलवरती सनेज प्रोडक्ट रिझल्ट टाका, तुम्हाला शेकडो लोकांचे रिझल्ट्स ऐकायला भेटतील. तर तुम्हाला काही स्पेसिफिक आजार असेल तर आजारा रिलेटेड लोकांचे रिव्ह्यू ऐका. त्यानंतर प्रोडक्टचे ट्रेनिंग्स घ्या, म्हणजे प्रोडक्टमध्ये घटक काय आहेत, त्या घटक शरीरात जाऊन काय काम करतात. म्हणजे प्रोडक्टचे रिझल्ट्स ऐकले, प्रोडक्टचं नॉलेज घेतलं, डेमो पाहिले, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. प्रोडक्ट वापरल्यामुळं तुमचा विश्वास वाढू शकतो. तुम्हाला नॉलेज, इन्फॉर्मेशन जर गेन झाली तर तुम्ही कॉन्फिडंटली तुमच्या मित्रांना, रिलेटिव्हला, अननोन लोकांना प्रोडक्ट रिकमेंड करू शकता, त्यांची उत्तरं देऊ शकतात. जनरल लोकांचे प्रश्न काय असतात, प्राईस रिलेटेड प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, क्वालिटी रिलेटेड येऊ शकतो किंवा भूतकाळातला काही बॅड एक्सपिरियन्स होऊ शकतो. तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला प्रोडक्ट्स वापरून फिलिंग आलं पाहिजे. तर आपले प्रोडक्ट असे तुम्हाला वाटतं की इंटरनॅशनल लेवलच्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल मर्सिडीज आणि I10 मध्ये फील वेगळे वेगळे आहे ना. तर आपले प्रोडक्ट्स आयुर्वेदा फील्डचे प्रोडक्ट आहेत. आयुर्वेदा बेसिक इन्ग्रेडियंट तुम्हाला इथं भेटतील. आपले प्रोडक्ट लोअर क्लास, मिडल क्लास आणि हायर क्लास वापरू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या क्लासला सूट होणारे प्रोडक्ट्स आहेत. जसं पतंजलीने आज 40-50 हजार कोटीचा टर्नओव्हर केला, त्यांचे बैद्यनाथ असन, डाबर असन, किंवा आज जर बघितलं तर ही दुनिया फार मोठ्या लेवलला ग्रो होऊ राहिली. मग आपण हेल्थवर काम करतोय, आपण ऑर्गॅनिकवर काम करतोय, आपण घरातल्या गुड मॉर्निंग टू गुड नाईट प्रोडक्टवर काम करतोय. तर तुम्हाला जे सूट होतील त्या प्रोडक्टसोबत काम करा, ते प्रोडक्ट तुम्ही यूज करायला चालू करा. समजा तुम्ही शॅम्पू वापरला, नाही सूट झाला तुम्हाला, नका वापरू. समजा तुम्ही क्रीम वापरली, चांगली वाटली, वापरा. फेस वॉश वापरली, कारण की सगळ्याचे हेअर वेगळे आहेत, सगळ्याची स्किन वेगळी आहे, सगळ्याचं खानपान वेगळे आहे.
तर असे काही प्रोडक्ट्स असतील जे तुम्हाला सूट होतील नाही होतील, पण असे काही प्रोडक्ट्स आहेत जे कंपल्सरी सगळ्याला आवडतात. तर ह्या प्रोडक्टला घेऊन तुम्ही आपलं पहिलं तुमचे घरातले प्रोडक्ट रिप्लेस करा, दुकान बदला. जर तुम्ही दुकान असताना ऑनलाईन किंवा डीमार्टमधून जे पण महिन्याला प्रोडक्ट रेग्युलर लागणारे खरेदी करतात ते आता सनेजचे वापरायला चालू करा. मी पण वापरायला चालू केले. ही पहिली स्टेप आहे. प्रोडक्ट वापरा, प्रोडक्ट बदला, दुकान बदला. आणि ह्या बिझनेसच्या माध्यमातून आपण लोकांना दुकान बदलायला हेल्प करणार आहोत. आता नेक्स्ट स्टेज काय आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की यार खरंच मला पैसे कमवायचे, मला बिझनेस करायचा आहे, मोठ्या लेवलला जायचं आहे, तर तुम्ही सनेज कॉर्नर काय आहे ना तो तुमच्या अपलाईनला विचारा. सनेज कॉर्नर म्हणजे जर ह्या बिझनेसमध्ये तुम्ही सनेज कॉर्नरने आला तर ॲव्हरेज तुम्हाला 50% डिस्काउंटपर्यंत प्रोडक्ट जातातच. तुमच्या बँकेत पण चेक पैसे जमा होतात, त्याने भरोसा तयार होतो, फ्री प्रोडक्ट पण भेटतात, डीपी प्राईजनी भेटतं. आणि याचा फायदा काय आहे, तुमच्या टीममध्ये तुमचे 1, 2, 3, कारण की बिझनेसमध्ये काय माहिती आहे का, प्रोडक्ट घेतलं तरी पैसे, विकले तरी पैसे, एक जणाला जॉईनिंग केलं तरी पण पैसे भेटतात, पण 2 केले तरी पैसे, 3 केले तरी पैसे, एका खाली एक लोक आले तरी पैसे भेटतात. तर मग हे पैसे तर भेटणारच आहेत. तर तुम्ही जर समजा 2-3 हजारांनी जॉईन झालात, 5 हजारांनी जॉईन झालात, तर तुमच्या टीममध्ये पण लोक त्याच अमाऊंटने जॉईन होतील. आणि मग जसं एका बॉलमध्ये कधी कधी डॉट पण जातो, कधी 1 रन पण निघतो, कधी 2 पण निघतात, 4-6 का नाही. मी 2015-10 साली 50 हजाराची खरेदी केली होती. मग तुम्ही ह्या बिझनेसमध्ये जर खरंच मोठं व्हायचं असेल, मोठ्या लेवलला जायचं असेल, तुमचा सनेज कॉर्नर तरी पाहिजे या बिझनेसमध्ये. मग मिनिमम त्यासाठी 28 ते 32 हजार रुपये खर्च आहे. मग एवढे एक ॲव्हरेज 30-32 हजार रुपये लावून जर तुम्ही या बिझनेसमध्ये प्रोडक्ट घेतले तर तुम्ही ते प्रोडक्ट वापरताना पण जे लोक आपल्या बिझनेसमध्ये येणार नाही, तुम्ही त्यांना प्रोडक्ट विकून ते पैसे पण जनरेट करू शकतात. आणि तुमच्या टीममध्ये जे खाली लोक जॉईन होतील त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट पण तसा भेटायला लागेल. म्हणजे इमॅजिन करा, तुम्ही 5,000 रुपयाने सुरू केलं आणि तुम्हाला एका जॉईनिंगवर 500 रुपये भेटले. आणि जर तुम्ही या बिझनेसमध्ये सनेज कॉर्नर म्हणजे 30 हजाराने सुरू केलं आणि तुमच्या टीममध्ये पण खाली लोक कुठल्या अमाऊंटने येतील पण त्यांना सनेज कॉर्नरने आणलं, म्हणजे इकडं 2 तास एखाद्याला प्लॅन समजवला तर 250 रुपये चांगले का 500 चांगले का 3,000 चांगले, मला तर वाटते 3,000. मग तुम्ही ज्या अमाऊंटने बिझनेसमध्ये ॲड झाला त्याच अमाऊंटने खालचे पण लोक ॲड होणार आणि त्याच्या खाली पण तो बिझनेस तसाच जाणार. म्हणून मला म्हणायचं काय की प्रोडक्ट्स जर घेतले असतील किंवा नसतील सनेज कॉर्नर घेतलं तर सनेज कॉर्नर घ्या. पैसे असतील किंवा पैसे नसतील, मोठं व्हायचं असेल तर पैसे टाकावं लागतात, धंदा टाकावा लागतो. मोठं व्हायचं असतं मग सिरियस होतो माणूस, मग अपयशाला घाबरत नाही, निगेटिव्ह होत नाही माणूस. म्हणून माझं म्हणणं असं की सनेज कॉर्नरने सुरुवात करा. मोठा खेळायचा असेल तर, मोठ्या लेवलला पोहोचायचं असेल तर सनेज कॉर्नर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता दुसरी स्टेज म्हणजे काय, तुमचे स्वप्ने जागे करा. कशासाठी बिझनेस करायचे तुम्हाला, काही कर्ज नील करायचे, ठरवा किती कर्ज आहे. काही एक्स्ट्रा महिन्याला इन्कम कमवायचे की बाबा मला महिन्याला 25,000, 50,000, 1 लाख आले पाहिजेत आणि ते का आले पाहिजेत, किंवा जॉब सोडायचा आहे, बिझनेसच घुसायचे, ठरवा. घर घ्यायचे, गाडी घ्यायचे, मुलांचं शिक्षणाला टोटल पैसा किती लागणार आहे, किंवा इन्कम किती आहे तुमचं, वजा खर्च शिल्लक किती राहते. जर तुम्हाला कळलं की हे सगळं इन्कम येतंय, खर्च होतंय, शिल्लक काहीच राहत नाही आणि पुढे 5-10 वर्ष करून सुद्धा एवढंच राहणार आहे आणि एवढ्यामध्ये मला घर, गाडी, फॉरेन टूर, सोनं नाणं, आईवडिलांसाठी त्यांचं दुखणं, मुलाचे शिक्षण, मुलाचे लग्न, माझं आजारपण, म्हातारपण, याच्यामुळे जर डोळ्याला अंधारे येत असतील तर एक आकडा काढा की सर मला एवढे पैसे आले पाहिजेत आणि ते माझ्या जॉब आणि व्यवसायामधून येत नाहीत. हे तुमचा टास्क आहे. एका पेपरवर लिहा. आपली ESASIचे स्टार्टर किट भेटते, www.esasi.in, किंवा ज्यांनी जॉईन केले त्यांना विचारला स्टार्टर किट काय. 3 पॅक आहे त्याच्यामध्ये. तुम्ही डायरेक्ट 3रा पॅक घेतला तर सगळेच भेटतात. मला वाटतं 1,000-1,200 रुपये किंमत असेल. पण पैशाचे काही इश्यू असतील तर तुम्ही एक 500-700 असे पण स्टार्टर आहेत. पण एकत्र सगळे घेतले तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स भेटतील आणि तिथं तुम्ही तुमचं ड्रीम लिस्ट बनवू शकतात. म्हणजे पहिली स्टेप काय आहे, प्रोडक्ट्स खायला चालू करा. प्राइस रेटेड, क्वालिटी रेट, डाऊट क्लिअर, फिनिश करा. सनेज कॉर्नर दुसरी स्टेज आहे. तिसरी स्टेज काय आहे, का बिझनेस सुरू केलाय, कारण शोधा, लिहा त्याच्यावरती आणि पेपरवर लिहून वाटलं तर घरात असं बोर्ड लावा किंवा फोटो काढून गॅलरीमध्ये ठेवा. कारण की हा बिझनेस करत असताना तुम्हाला निगेटिव्हिटी येईल, डाऊट्स येतील, कुणी नाव ठेवन, कुणी काही पण बोलन, तुमचा उत्साह डाऊन करणारे लोक भेटतील. पण हे लक्षात ठेवा की तुम्ही का बिझनेस सुरू केलाय हा विचार फार मॅटर करतो. कारण की मी जेव्हा बिझनेस सुरू केला होता तेव्हा मला निगेटिव्हिटीचा सामना करावा लागला, पण मी विचार करायचो डोळे झाकून, जरी निगेटिव्ह बोलतात म्हणून मी बिझनेस थांबवला तर मी थांबल्यानंतर मला जे ड्रीम फुलफिल करायचे ते जॉब आणि व्यवसायामधून पॉसिबल नाही होत. म्हणून मला माहिती होतं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक बोलणार. सुरुवातीला माझ्या समोर 10 लोकांमधले 9 लोक निगेटिव्ह भेटले मला.
मग नंतर हळूहळू लोक पॉझिटिव्ह दिसायला लागले. का? मार्केटमध्ये लोक निगेटिव्ह नव्हते, पण मला ह्या इंडस्ट्रीबद्दल, ह्या कंपनीबद्दल, ह्या प्रोडक्ट्सबद्दल, ह्या प्लॅनबद्दल आणि काही प्रश्नाचे उत्तर मला देता येत नव्हते. म्हणून मला सुरुवातीला रिझल्ट्स फार कमी आले. माझे प्रोडक्ट सेल होत नव्हते. मला लोक इग्नोर करायचे. काय बोलावं कळतच नव्हतं. मग मला समजवलं गेलं, अशोक सर, बिझनेस का करायचा ठरवा. मग अपयश आल्यानंतर तुम्ही वेगळे प्रयत्न करणार. आणि मी त्या मार्गाने चालायला सुरुवात करू म्हटलं. आज तुम्ही मला ओळखताय, मला पाहिलं असन, ऐकलं असन. मी मागचे 15 वर्ष झालेत. मला सुरुवातीला 6 महिन्यानंतर जो टायमिंग पिरियड मी क्रॉस केला, आज जर बघितलं तर मागचे 15 वर्ष म्हणजे 1 वर्षानंतर माझं महिन्याचं इन्कम कमीत कमी 6 लाखापासून जे सुरू झालं, तर आता बघितलं तर मागच्या 4-5 वर्षापासून मी ॲव्हरेज महिन्याला 25 लाख 30 लाख रुपये अर्निंग करतोय. हायेस्ट माझं इन्कम 46 लाख आहे. आत्ताचं जर इन्कम बघितलं तर 38, 39, 40, 42, 45 लाख रुपये मी मंथली अर्निंग करतोय. मागचं रिसेंटली 23 आणि 24चं माझं जर ITR जे फ्रॉम 16 पॅन कार्डवर इन्कम आहे, जवळपास ग्रॉस इन्कम 4.5 करोडपर्यंत आहे. मी 7-8 कारा घेतल्या, घरं घेतले, प्रॉपर्टी झाली, फॉरेन टूर झाले, लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतोय. माझा मला पैसा अर्निंग करून देऊ राहिला आहे. आज सोशल मीडियात 25 लाख लोक फॉलोवर येतं. आज माझ्या टीममध्ये जर बघितलं तर 28पेक्षा असे लीडर लोक आहेत ज्यांनी 1 करोड ते 8.5 करोड कमवले. आज 850 कार आहेत, त्याच्यात 8 जवळपास मर्सिडीज कार आहेत. 150 लोकांनी घरं घेतले. आज लोक ब्रँड बनले, लोक लाईफस्टाईल जगू राहिलेत. त्याच्यात गरिबातले मुलं येतं, महिला येतात, तरुण मुलं येतं, काही शेतकरी आहेत, काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. ह्या सगळे जण या बिझनेसमध्ये आलेत, कारण की ते एक सिस्टम आहे. जसं एखाद्या बंदुकीत गोळी टाकल्यावर शूट होतो, रॉकेट लॉन्चर असतं, रॉकेट लॉन्च होतं, तसं तुम्ही इथं आलात. मी पण इथं आल्यानंतर मी तर सिस्टममध्ये ॲड झालो, कारण की माझा मेंदू जे बाहेर शिक्षण घेतलं होतं, जे नॉलेज घेतलं होतं, ते काही सेल्सचं लिडरशिपचं नॉलेज नव्हतं. मग तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही इथं एक स्टुडंट बना, इंडस्ट्री शिका, याच्या रिलेटेड ट्रेनिंग मीटिंग अटेंड करा, सिनियरला ऐका, काही बुक्स वाचायला चालू करा, वेळ घाला याच्यात. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष घुसा याच्यामध्ये. त्याला म्हणतात व्हाय क्लिअर करणं. मग पहिलं प्रोडक्ट्स वापरा. मग प्रोडक्ट वापरण्यासाठी विश्वास गेन करण्यासाठी रिझल्ट्स, प्रोडक्ट ट्रेनिंग पहा. दुसरा मुद्दा सनेश कॉर्नरने स्टार्ट करा. तिसरा मुद्दा का सुरू करायचे ठरवा. आणि मी चौथी गोष्ट माझ्याबद्दल सांगितली. मी जे बोलतोय, ॲटलिस्ट मी तर वरच्या लेवलला गेलोय, पण मी शेकडो लोकांना वर काढलंय. मग आता नेक्स्ट मुद्दा येतो, हे झालं सगळं. मग आता आपल्याला प्रोडक्ट, एक तर प्रोडक्ट वापरून पण पैसे भेटतात, पण ते फार थोडे भेटतील. सेव्ह करणं म्हणजे पैसे अर्निंग करणं. दुसरा मुद्दा म्हणजे प्रोडक्ट विकून पण पैसे भेटतात, तिथून पण पैसे जनरेट होतील. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे लोकाला बिझनेसमध्ये प्लॅन दाखवून बिझनेसमध्ये जॉईनिंग करणं, त्यांच्या थ्रू एक सेल्स करणं, त्यांच्या थ्रू एक टीम बनवणं, तिथून फार मोठा पैसा भेटतो. म्हणजे 100 रुपये जरी इथे मी कमवत असेल तर जवळपास 99.75 पैसे मी टीममधून कमवतोय. आणि 0.5% पैसा जो मला येतोय, म्हणजे 0.25% जो बिगिनिंग लेवलचा विचार केला तर तो मला प्रोडक्ट यूज आणि सेल करून भेटतोय. म्हणजे सगळ्यात मोठा पैसा कशा येतो? टीममध्ये. मग टीम बनवायची असेल तर तुम्हाला पहिलं लिस्ट बनवावं लागेल. आपलं जे EACS आहे याचं टूल किट आहे, त्याच्यात एक लिस्ट फॉर्मॅट आहे. त्या लिस्ट कशी काढावी, त्याचे कॉलम आहे, त्याच्यामध्ये कलर प्रिंट भेटते, त्याच्या पाठीमागं दिलंय. लिस्ट काढण्यासाठी तुम्ही जर रीड केलं तुम्हाला समजन की आपले मित्र, आपले नातेवाईक, ज्यांना आपण ओळखतो, जे आपल्याला ओळखतात, अशा लोकांचे नावं लिहायचे असतात. म्हणजे 3 कॅटेगरी आहेत. एक असती हॉट, एक असती वॉर्म आणि एक असती कोल्ड. हॉट म्हणजे काय? असे लोक जे आपल्या शब्दाला व्हॅल्यू देतात, ज्यांच्यावर आपले उपकार आहेत, ज्यांनी कधी आपण पैशाची देवाणघेवाण केल्या, जे आपले शब्द टाकलेला आपल्याला ॲड होतात, जवळचे माणसं. असे तुम्ही 20 नावं पहिले लिहिले पाहिजेत. आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ती म्हणजे कुठली? वॉर्म कॅटेगरी, म्हणजे कोमट कॅटेगरी. एकमेकाला ओळखताय पण टच नाहीये, माहीत नाही बिझनेस प्लॅन, प्रोडक्ट सांगितल्यावर येतील का नाही येतील, अशी कॅटेगरी. मग पहिले तर 20 नावं आता लिहून टाका, जज न करता. करल नाही करल, तुम्ही जर नाही नाव लिहिलं दुसरा कोणीतरी त्याला ॲड करल. जर तुम्ही आज नाही लोकांना सांगितलं तर दुसरं कोणीतरी त्यांना सांगणारच आहे, कारण की त्यांना पण हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसची गरज आहे. मग तुम्ही हा विचार नका करू, तो करल, तो नाही करणार, तो असाच आहे, तो तसाच आहे. लिहून टाका. पहिले हॉट कॅरी, विश्वासातले नावं लिहा. तुमचे जे मानणारे लोक, जे पण 10, 15, 20, 25, 30 असतील. आणि हळूहळू 5-7 दिवसात तुम्ही सगळे नावं लिहा. काय 100, 200, 300, 400. कारण की हीच लिस्ट येणाऱ्या काळात तुम्हाला काम येईल.
कधी जेव्हा तुम्ही त्याला प्लॅन दाखवता ना, लोकांना सांगताना बघ एवढे लोक मी जॉईन करणार आहे, याच्यातले काही लोक तुला सपोर्ट भेटतील, म्हणजे कॉन्फिडन्स तयार होतो लोकांना बिझनेस तुमच्यासोबत करण्यासाठी. मग आता लिस्ट बनवली. आता याच्याबद्दल आणखीन काही डेप्थ नॉलेज पाहिजे असं, लिस्ट कशी बनावी, का बनावी, ते यूट्यूबला व्हिडिओ आहे, बिगिनर ट्रेनिंग प्रोग्राम 2-1 तासाचा व्हिडिओ माझा हिंदीमधला, त्याच्यात जाऊ शकताय किंवा स्पेशली काही लिस्ट बिल्डिंगचे व्हिडिओ पाहू शकताय. कारण की लिस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि कंटिन्यू नवीन नवीन नंबर त्या लिस्टमध्ये ॲड करत राहायचे. आणि जेव्हा तुम्ही लिस्टमध्ये ॲड करता, मोबाईलमध्ये ॲड करता, तर ज्याचा नंबर घ्यावं राहिला ते कलाकारी कशी आहे ती पण शिकायची इथून पुढं. आतापर्यंत काही नव्हतं ना सांगायला, आता आहे ना आपल्याकडे. तर जाणीवपूर्वक लोकांसंग बोलायला चालू करा, स्टेटस लाईक करायला चालू करा, कॉंग्रॅच्युलेशन, वाव, गुड, कमेंट करायला चालू करा. म्हणजे कुठंतरी काय होईल, येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही 2 आठवड्यांनी 2 महिन्यांनी त्यांना बिझनेस सांगता, तेव्हा ते जे कोल्ड लोक आहेत ना, वार्म लोक, ते तुम्हाला रिस्पॉन्स देतील. म्हणजे म्हणतात ना, लोकांना ॲप्रिशिएट केलं, लोकांना जर आपण कॉम्प्लिमेंट दिल्या, तर लोक येणाऱ्या का लोकांना काय लागतं, 4 शब्द तारीफीचे लागतात. आतापर्यंत काहीच नव्हतं पण आत्ता आहे. तर लिस्ट हा फार मोठा विषय, याच्यावर एकदा स्टडी करा. लिस्ट तुमच्या आत्ता जे ओळखतात त्या सगळ्या लोकांना लिहा. जेवढी मोठी लिस्ट तेवढा मोठा बिझनेस. लिस्ट काढण्याचे फायदे काय आहेत? कन्फ्युजन राहत नाही, फोकस राहतो, तुम्ही ट्रॅक करू शकता, गोंधळ होत नाही, तुम्ही कॉन्फिडेंटली राहताल. जरी कोणी नाही हा म्हणलं तर तुम्हाला काहीच वाटत नाही. ही लिस्ट दाखवूच लोक बिझनेसमध्ये ॲड होतात. तर हा सगळ्यात मोठा पार्ट आहे लिस्टचा. तर मला विश्वास आहे की तुम्ही आता ह्या व्हिडिओ संपल्यानंतर लिस्ट काढताना किंवा पॉज करून व्हिडिओ लिस्ट बनवताना, कारण ही लिस्ट तुम्हाला काढायची आहे. नवीन नवीन अनोळखी लोकांचे नंबर घेणं, ओळखीचे लोकांचे नंबर घेणं, त्यांचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणं, आपले त्यांच्याकडनं, कारण की नंतर तुमचे स्टेटस त्यांना दिसले पाहिजे. पुढे मी ते पण सांगणार आहे लोकांना कसं अट्रॅक्ट आणि कसं अप्रोच करायचं. डन इथपर्यंत. आता दुसऱ्या मुद्द्यावर जाऊ. दुसरा मुद्दा येतो कॉल आणि इन्व्हाइट. कॉल आणि इन्व्हाइट म्हणजे काय? कॉल म्हणजे काय? प्रॉस्पेक्टिंग करणं. जसं एक कोंबड्या असायच्या पहिल्या, एक घार असायची आणि सिलेक्ट करायची आणि त्या पिल्लावर झडप मारायची, किंवा वाघ हरणावर झडप मारतो, किंवा बंदुकीत गोळी घालून निशाणा करतो आपण. म्हणजे लोकांवर झडप नाही मारायच्या, पण समजवत आहे तुम्हाला की जर लोकांसोबत तुमची लिस्ट असेल आणि तुम्ही लोकांसंग जनरल टॉक केला, त्यांचं परिवाराबद्दल बोलले आणि चेक केलं त्यांच्यासोबत की हा माणूस ओके आहे का, आपल्या बिझनेसला प्लॅन सांगायचा का प्रोडक्ट सांगायचं, की आत्ता नाही सांगायचं नंतर सांगायचं. कारण की बिझनेस आता सुरू केलाय आणि सगळ्याला सांगत सुटले तरी कॉम्प्लिकेशन आहेत. कारण की बिझनेस कधी तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांना सांगायचा आहे, कधी बरोबरीत सांगायचा आहे, कधी विश्वासाच्या लोकांना सांगायचा आहे, कधी अनोळखी लोकांना सांगायचं, हे कळलं पाहिजे. तव्यावर पोळी भाजतीच, पण कधी तो गरम असेल तर. मग तसंच या बिझनेसमध्ये आपल्या प्रोडक्टची आपल्या बिझनेसची सगळ्याला गरज आहे, पण तुम्ही त्यांना सांगण्याची पद्धत कशी आहे ना, त्याच्यावर तुमचे रिझल्ट अवलंबून असतील. तर हळूहळू प्रॅक्टिसने तुमच्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट होतील. तर प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? एखाद्याचा वेळ घेण्याच्या अगोदर, प्रोग्रामला बोलवण्याच्या अगोदर, लिंक पाठवण्याच्या अगोदर त्याच्यासोबत केली जाणारी चर्चा, त्याला सिलेक्ट करायचे, तुम्हाला त्याच्याबद्दल विचारायचे. त्याला जनरली तुम्हाला माहिती असेल तर ओके, पण याच्याबद्दल माहितीच नाहीये. कारण की तुमचा जर एखाद्याला तुम्ही म्हणले प्रोडक्ट आणि प्लॅन माझ्याकडे आहे, तर तुमच्या प्रोडक्ट आणि प्लॅनमध्ये कोणाला इंटरेस्ट नाहीये. त्याच्या घरी काही हेल्थ चॅलेंजेस आहेत का, त्याच्या घरी काही फायनान्शियल चॅलेंजेस आहे का, त्याच्या घरी काही दुसरे इश्यू आहेत का, त्या इश्यू कळले पाहिजेत. तर त्या इश्यूचं सोल्युशन म्हणून आपलं प्रोडक्ट किंवा बिझनेस प्लॅन आपण त्यांना सांगू शकतो. हे वाक्य रिपीट ऐकावं लागेल. हे वाक्यच फार महत्वाचे आहेत. ऐकताय ना मला तुम्ही प्रॉपरली? प्रॉस्पेक्टिंग म्हणजे काय? त्या माणसाचा सिलेक्ट करणं, त्या माणसासोबत कम्युनिकेट करणं, त्याच्या अडचणी समजून घेणं, त्याला कॉम्प्लिमेंट देणं. आणि जेव्हा वाटतं की यस माणूस हा परफेक्ट आहे, तर मग आपण त्याला एक तर प्रोडक्ट समजवण्यासाठी वेळ घेऊ शकतो किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी वेळ घेऊ शकतो. प्रॉस्पेक्टिंग म्हणजे क्वालिफाय करणं, लोकांना निवड करणं, एक तर सिलेक्ट एक तर रिजेक्ट. नाही तर तुम्ही लोकांना प्लॅन दाखवणार, मग प्लॅन दाखवल्यावर ते निगेटिव्ह बोलणार किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी करणार, तुम्हाला निगेटिव्ह करणार. हे फ्रस्ट्रेशन कधी येतं? जर आपण प्रॉस्पेक्टिंग जर लोकांची प्रॉपर नाही केली तर. त्याच्यामुळे असं नाहीये की तुम्ही लोकांना सांगितलं लगेच प्लॅन दाखवून होईल, लगेच सांगितलं लगेच त्यांनी प्रोग्राम लावा, असं नाहीये. तुम्ही लोकांना आज सांगत राहिले, कंटिन्यू बोलायला चालू केलं, तर ऑटोमॅटिक तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्ही असं लोकांना बोलून ठेवलं, तर तुमच्या सिनियरने वेळ दिला किंवा तुम्ही त्या एरियात गेले किंवा तुम्हाला वाटतं एक प्रोग्राम लावलाय किंवा तुम्हाला वाटतं त्याला लिंक पाठवली पाहिजे. जसं शेतकरी बी जमिनीत पेरण्याच्या अगोदर जी ट्रीटमेंट करतो त्या शेतीमध्ये, तिला भुसभुशीत करतो गवत काढून, त्याला प्रॉस्पेक्टिंग म्हणतात. कळलंय का? म्हणजे नीड क्रिएट करणं. जसं पिक्चर ओले लोक ट्रेलर बनवतात आणि ते ट्रेलर काय असतो,
लोकांना जाग करणं असतो. ते 2-3 मिनिटं असं काही जबरदस्त ॲक्शन, कलाकारी, इमोशन्स, फायटिंग दाखवतात, तर लोक काय करतात, डायरेक्ट पिक्चर पाहायला जातात. तसं तुमचं प्रॉस्पेक्टिंग असं पाहिजे की त्या बोलण्यामध्येच तो माणूस पण तुमच्यावर इम्प्रेस झाला पाहिजे आणि तुम्ही पण त्याला सिलेक्ट केलं पाहिजे. कारण की सगळेच लोक तुमचे प्रोडक्ट्स घेतील, सगळेच लोक बिझनेस करतील याची गॅरंटी नाही. सो प्रॉस्पेक्टिंग एकदम क्लिअर तुम्हाला समजलं असेल. कारण की तुम्हाला हे जर समजलं तर येणाऱ्या काळात तुम्ही ज्यांना ऍड करणार आहे त्यांना पण हे समजलं गरजेचं आहे. नंतर येतो पार्ट इन्व्हिटेशनचा. इन्व्हिटेशन म्हणजे काय, आपलं प्रेझेंटेशन त्याला दाखवण्यासाठी एक तर त्यांनी वेळ काढणं किंवा आपल्या घरी येणं किंवा आपण त्याच्या घरी जाणं, हॉटेलला जाणं किंवा एखाद्या प्रोग्रामला बोलवणं किंवा त्याला फोनवर काही गोष्टी समजवणं. आपण इन्व्हिटेशन म्हणजे आपला प्लॅन दाखवण्याच्या अगोदर त्या माणसाला प्रॉपरली त्याला ओपन करणं. खोटं बोलून काहीतरी उलटे सुलटे टॉक करून नाही होणार. आणि आता तुम्ही बिझनेस जॉईन केलाय ना, तुमच्या माइंडमध्ये जर कसं बोलावं हे नॉलेज नसत तर तुम्ही लोकांसोबत तुम्हाला जे येते तेच बोलणार. तो पेशंट, तुम्ही पेशंट काय समजणार तुम्ही त्यांना? तो म्हणणार काहीतरी वेगळं प्रयोजन होतं. एक तो काही म्हणतील हे करूया, पण काही लोकांना म्हणतील असं असतं नसं असतं, नको सांगू, प्रोडक्ट घ्यायचं का, पैसे घ्यायचे का, मार्केटिंग आहे का, काही पण बोलू शकतात. म्हणजे 10 मधले लोक ऍटलिस्ट 1-2 लोक तुम्हाला, 20 वर्षाचे लोक म्हणतील करू, बाकी 7-8 लोक तुम्ही वाया घालून टाकतात. पण मी म्हणतोय तेच प्रॅक्टिस केली. जसं क्रिकेटर लोक प्रॅक्टिस करतात, म्हणजे खेळाडू लोक प्रॅक्टिस करतात, गाण्याची प्रॅक्टिस असते. आज मी त्या बिझनेसमध्ये जेव्हा सुरुवातीला न शिकता लोकांना सांगायला गेलो, मी 17 लोकांना बोललो होतो. 2च लोक माझे इव्हेंट आलते, एक मधून उठून गेलता, एकच राहिला होता. पण आता असं नाहीये, तुम्ही इव्हेंटला नाही, आता व्हिडिओ पण आहे. जो व्हिडिओ पाहून किंवा तुम्ही प्लॅन बघून जॉईन झालात, तुम्हाला पण कोणतरी असं प्रॉपरली बोलवलं, समजवलं म्हणून तुम्ही ऍड झालात. मग तुमचे मित्र नातेवाईकाला पण तुम्हाला प्रॉपरली समजावं लागेल, तर ते तुम्हाला रिस्पॉन्स देते. त्याला इन्व्हिटेशन मानतात. मग इन्व्हिटेशन मध्ये काळजी काय घेणं गरजेचं आहे? इन्व्हिटेशन मध्ये स्टेप असतात. जसं आपले कपडे घालण्याचे स्टेप आहेत ना, आपल्या आंघोळ करण्याचे स्टेप आहेत, ब्रश करण्याचे स्टेप आहेत किंवा चहा बनवण्याचे पण स्टेप आहेत ना, तर स्टेप फॉलो होतात. तशा बिझनेसमध्ये पण काही स्टेप आहेत, त्या समजून घ्यावं लागतं. याच्याबद्दल आपलं ESCSIचं जे किट आहे त्याच्यामध्ये लॉन्चिंग युअर फ्युचर एक पुस्तक आहे, किंवा प्रश्न हेच उत्तर हे पुस्तक तुम्ही अमेझॉनवर घेऊ शकता, किंवा IBO फील्ड गाईड हे एक पुस्तक आहे, किंवा यश तुमच्या हातात हे एक पुस्तक आहे. हे मी रिकमेंड करेन तुम्हाला सुरुवातीला, अमेझॉन आणि हे पुस्तक, ज्याच्यामुळे तुम्हाला बुक पण स्टडी केले पाहिजे, याचा पण तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो. कारण की इन्व्हिटेशन ही कलाकार आहे. अपयश 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 मग यश 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 यायला चालू होतं. तर इन्व्हिटेशनचा मुद्दा काय आहे? जे मित्र नातेवाईक आहेत, तर जे लोक आपल्या विश्वासाचे लोक आहेत त्यांना आपल्याला बिझनेस रिलेटेड इन्व्हिटेशन द्यायचे. पण ज्याला वाटतं बिझनेस नाही करू शकत, अशा लोकांना आपण काय देऊ शकतो? आपले प्रोडक्ट रेकमेंड करू शकतो, किंवा बिझनेस दाखवून पण नाही केलं त्यांना आपण प्रोडक्ट रेकमेंड करू शकतो. तर बिझनेससाठी इन्व्हिटेशनचे काय लोकांना प्रॉब्लेम असतात? फॉर एक्झाम्पल आपण स्टुडंटवर जाऊया. स्टुडंट सोबत बोलताना तुम्हाला काय बोलावं लागेल? अरे त्या इच्छा असेल किंवा असेल, अरे मित्रा, कॉलेज करता करता मी एक बिझनेस सुरू केलाय, मी त्याचा फार स्टडी केलाय, मला एक महिन्याला 5-7 हजार रुपये पार्ट टाइम मध्ये भेटले पाहिजे म्हणून सुरू केला बिझनेस, मला वाटतं तुला पण सांगावा. बघ, समजून घे. मग समजून घेतल्यावर काही प्रश्न काही असतील डाऊट्स वगैरे तर आपण क्लिअर करू. म्हणजे तो स्टुडंट 5-6 हजार रुपये डोक्यात टाकले त्याच्या, मग तो विचारू शकतो काय आहे कसं आहे, तो प्रश्नाचं उत्तर पुन्हा तुम्हाला द्यावं लागेल. दुसरा मुद्दा, एखादी हाऊस वाईफ आहे, तिला तुम्ही जागा केलं, अगं घर चालवतास, मुलं सांभाळता तुझं एवढं 12वी ग्रॅज्युएशन शिक्षण झालंय, तर महिन्याला 5-7 हजार रुपये 10 हजार रुपये येऊ शकतात, असे एक जबरदस्त बिझनेस आहे. एक अर्धा पाऊण तास वेळ काढते का? मी तुला एक लिंक पाठवते किंवा मी भेटून तुला समजवते, आपण घरी बसून एक व्हिडिओ पाहूया. अशा पद्धतीने जर लेडीजला बोलले, काही लेडीज म्हणतात येस दाखवा, किंवा काही म्हणतील काय आहे, मग आपण कसं आहे, मार्केटिंग आहे का, प्रोडक्ट आहे का, काही ना काही विचारा ना, याचं उत्तर पण तुम्हाला द्यावं लागेल. मग असं जर त्या व्यक्ती बोलल्या तर आपण म्हणू शकतो. तेच समजवण्यासाठी आपण पहिलं पाहूया आणि मग नंतर ठरवूया. मग काही म्हणू शकतो प्रोडक्ट घ्यायचंय का, काही पैसे घ्यायचे का, तर तुम्ही तुमच्या इन्व्हिटेशन मध्ये पैसे भरायचे, काही स्कीम आहे, काही चेन आहे, काही प्रोडक्टचं नाव आहे, किंवा करोडपती, मर्सिडीज, करोड रुपये असे शब्द उच्चारू नका. सिंपल स्पेसिफिक वर्ड उच्चारा. समोरचा व्यक्ती विचारतोय काय आहे तेच समजून सांगण्यासाठी एक बिझनेस दाखवायचा आहे. पैसे भरायचे, पैसे बेशाचं नंतर, पैसे बेशे नाही लागत, झिरो इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे. मग काय प्रोडक्ट घ्यायचेत का? मी काही प्रोडक्ट विकायला आलो का तुम्हाला? नाही. आपल्याला मिळून एक बिझनेस पाहिजे आहे. मला चांगले सिरियस लोक पाहिजे, म्हणून मी तुला बोलू राहिले.
नंतर ठरवू आपण, बिझनेस पाहून तर घे पहिला, मग नंतर आपण. पहिलं तर तुम्हाला लोकांना जर म्हणला तर तुम्ही काही आहे तर लोक काहीतरी प्रश्न विचारणार, त्याचे उत्तर व्यवस्थित देता आले तर लोक तुमच्या व्हिडिओ पाहतील, तुमचं येतील, वेळ देतील, प्रोग्रामला येतील. मुद्दा फार इम्पॉर्टंट आहे. हाऊसवाईफ, काही हाऊसवाईफला आयडेंटिटी तयार करायची, स्वतःचं बँक अकाउंट, स्वतःच्या घरी पैसे आले पाहिजेत, नवऱ्याला पैसे मागायला त्यांना वाईट वाटतं, असं वाटतं सगळं माझ्या नवऱ्याकडे, पण माझी स्वतःची आयडेंटिटी काय आहे. तर अशा स्त्रियांना तुम्ही ह्या पद्धतीने बोलू शकता, त्यांची आयडेंटिटी एक्स्ट्रा इन्कमसाठी. आणि भरपूर महिला आहेत, कोणी बचत गट करते, कोणी टेलर चालवते, कोणी मेस चालवते, कोणी आणखी घरगुती छोटे मोठे शॉप चालवते. अशा महिलांना तुम्ही जागा करू शकले पाहिजे. पण आमचा बिझनेस करा, प्रोडक्ट घ्या नाही, त्यांच्या आयुष्यात कुठला प्रॉब्लेम आहे का त्यांचं डिस्कस केल्यावर कळतं. जसं डॉक्टर पेशंटला डिस्कस करतात आणि मग कळतं प्रॉब्लेम काय आहे आणि मग सोल्युशन भेटतं. राईट ऑर रॉंग? येस, एक्झॅक्ट सोल्युशन भेटतं. मग डॉक्टर लोक त्यांना काय करतात, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देतात. तसं आपलं पण त्या प्रॉस्पेक्टिंग लोकांसंग बोलताना पहिले लोकांच्या लाईफचे प्रॉब्लेम ओळखा, त्याचे सोल्युशन द्या, आणि सोल्युशन दिल्यानंतर लोक येस म्हणतील किंवा काहीतरी प्रश्न विचारतील आणि त्याचे उत्तर तुम्ही द्या. मग ऑटोमॅटिक लोक तुम्हाला वेळ देतील. जर तुम्ही हे नाही शिकलात तर लोक पुढं, तुम्ही पाठीमागं. पण जर तुम्ही हे शिकलात, जसं डॉक्टरच्या तिथं लाईन लागते ना, असे लोक तुम्हाला रिस्पॉन्ड करतील, होऊन म्हणतील सांगा मला काय करायचं. आणखी मुद्दा, नेक्स्ट मुद्दा, एखादा जॉब करणारा व्यक्ती 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष जॉब केले, तुम्हाला माहिती शिक्षण एवढं झालंय, एवढा वेळ काम करतात, सुट्टी एवढाच पगार आहे, त्यात आई वडील आहेत किंवा पत्नी मुलं, यांना सगळ्यांना मिळून यार पैसे नसते राहत. तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही चर्चा सुरू केली आणि कळलं की ह्या माणसाला हा त्रास आहे बाबा, हा प्रॉब्लेम आहे, जॉबमध्ये लई टेन्शन आहे. तर आपण म्हणू शकतो जॉब करता करता एवढं टेन्शन आहे, तर ह्या जॉबला येणाऱ्या 1 वर्षामध्ये जॉबचं येणारं इन्कम जर कुठेतरी डबल इन्कम यायला लागलं तर ट्रेस घेऊ शकतो. मग असा एक प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टचा मी फार स्टडी केला, मी फार क्वेश्चन विचारलेत, मला आवडलाय, मी सुरू केलाय. तर मला असं वाटतं अर्धा 1 तास वेळ काढून भेटूया, एकदा तुझ्या घरी भेटू नाही तर माझ्या घरी भेटू, किंवा दुसरा व्हिडिओ ज्याला पाठवू शकतात. कुठलं तरी एकच फिक्स करावं लागेल, ठरावं लागेल, याला व्हिडिओ पाठवायचा आहे की आपल्या घरी बोलवायचंय की त्याच्या घरी जायचं की हॉटेलला भेटायचं की एखाद्या इव्हेंटला बोलवायचं, हे तुमच्या माइंडमध्ये क्लिअर पाहिजे. तिथं गडबड नाही पाहिजे, कारण की फुल कॉन्फिडन्सली तुम्हाला बोलावं लागेल. आणि त्या माणसाला जर सांगितलं की तुझं इन्कम येणाऱ्या काळात डबल होऊ शकतं 6 महिने 1 वर्षानंतर, तर तो माणूस तुम्हाला वेळ कसा देणार, त्या जॉबच्या हेडॅक मधून निघण्यासाठी मला सपोर्ट करायला आलाय बाबा, तो वेळ काढू शकतो. तुमचं इन्व्हिटेशन प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे, तर लोक तुम्हाला वेळ देते. राईट ना? येस. नेक्स्ट पार्ट जर पाहिला याच्यामध्ये, असा एक व्यक्ती असू शकतो की ज्याने आता नुकतंच घर घेतलंय, त्याला EMI चालू आहे, 3 वर्ष झालेत त्यांनी, आणि 17 वर्ष आणखीन भरायचे. त्याला तुम्ही बोला, अरे महेश हप्ते किती वर्ष भरायचे, तो म्हणणार आणखीन 17 वर्ष, किती हप्ता आहे? होऊ शकतं 15,000, 25,000, 40,000, 50,000. तर तुम्ही एक डायलॉग मारा, हे जे घर आहे ना हे, तर मी बघितलं, एक मी बिझनेस सुरू केला, त्या बिझनेसमध्ये लोकांनी 3-3, 4-4 वर्षात स्वतःचे घर घेतलेत. आणि मला असं वाटतं, माझ्या माहितीप्रमाणे जो मी स्टडी केलाय बिझनेसचा, तर मी पण सुरू केलंय, माझं पण घर मला घेतलं आहे, मला नील करायचंय येणाऱ्या 5 वर्षात. तुझं पण घर 5 वर्षात नील होऊ शकतं, असा एक बिझनेस आहे, तो बिझनेस माझून दाखवायचा. आता समोरच्या माणसाला जर त्याला कळलं 17 वर्ष कॉम्प्रोमाइज मध्ये मला घर नील करायचं, मी म्हणतो 5च वर्षात होणार, तर समोरचा माणूस विचार एक तर म्हणून डन, वेळ देतो, भेटा, त्याला व्हिडिओ दाखवा, व्हिडिओमध्ये मी प्लॅन देऊ राहिले, दाखवा. किंवा तुम्हाला वाटलं की तुम्ही फाईलवर दाखवू शकता, एखाद्या प्रोग्रामला बोलू शकता, सिनियर थ्रू दाखवू शकता, मग तो माणूस वेळ देणार तुम्हाला. नाही तर मग तो म्हणणार काय मला थोडं सांग, त्याला सांगायचं थोडं सांगून होणार आहे का, मग काही पैसे भरायचे का, काही मार्केटिंग आहे का, काही स्कीम आहे का, काही वस्तू घ्यायच्यात का, हे प्रश्न विचारतील. मला सांगा, अशा वेळेस समोरच्या माणसाला जर तुम्ही डायरेक्ट म्हणले हो, तर काही म्हणतील येस, 10 तुम्ही एखादा म्हणून करतो, 9 लोक म्हणतील नको नको भेटायला. पण मला त्यावेळेस सांगायचंय काय, तिथं तुम्हाला खरं पण नाही खोटं पण नाही बोलायचं. तुम्ही जर म्हणले पैसे नाही भरायचे तर भरावं लागतं, प्रोडक्ट घ्यावंच लागतात. तुम्ही जर म्हणले चेन मार्केटिंग आहे का, तर चेन मार्केटिंग नाही, आपला ट्रॅडिशनल बिझनेस आहे. त्यांच्या माइंडमध्ये ह्या अज्ञानपणामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये लॉ नव्हता, ते काही बॅड एक्सपिरियन्स आहे म्हणून ते असं बोलतात, ते राईट आहे. तर अशा वेळेस आपला उद्देश काय की त्या व्यक्तीने आपला प्लॅन पाहिला पाहिजे, म्हणून आपल्याला आपण ह्या वेळेने बोलू शकतात. दुसरा एखादा व्यक्ती याच्यावर कर्ज आहे, समजा 5-7 लाखाचं कर्ज आहे, 10-15 लाखाचं कर्ज आहे, कोण लॉस झाला,
त्याला म्हणू शकतो, सर तुमच्यावर जे कर्ज आहे ना, ते कर्ज आपण ते 7 लाख रुपये एका वर्षात नील करू शकतो. मला तुमचा 2 तासाचा वेळ पाहिजे. 2 तासामध्ये जर आपण असं काही डिस्कशन करू, असं काही प्रोजेक्ट बद्दल समजून घेऊ की तुमचं काम करता करता ह्या बिझनेसच्या माध्यमातून तुमचं लोन क्लिअर होऊ शकतं. दॅट्स इट. नाही तर दुसरा मुद्दा, काही मुलांचं शिक्षणाचा विषय, 2 मुलं आहेत आणि तुम्हाला कळलं की 2 मुलाला शिकवायला कमीत कमी चांगलं शिक्षण द्यायला त्यांनाच विचारा किती लागतील. ते म्हणतील 10, 15, 25, 30. मग त्यांना सांगा शिक्षण व्हायला आणखी 7-8, 10 वर्ष जाणार आहेत. तर हे शिक्षणाचे पैसे सगळे एका प्रोजेक्टच्या माध्यमातून होतील. मुलाचं शिक्षण टकाटक होईल आणि ते जॉबला लागतील. त्याच्यासाठी लागणारा जो 15-20 लाख रुपयाचा इन्कम आहे तो 2 वर्षात 3 वर्षात भेटू शकतो. असा एक बिझनेस मला तुला सांगायचा. लोक वेळ देणार का नाही देणार? वेळ 100% लोक वेळ देऊ शकतात. मग असे जे पण प्रॉब्लेम आहेत, एखाद्या 2 व्हीलर घेतली, त्याला 2 व्हीलरची EMI साठी बोला. किंवा एखाद्याला फॉरेनला जायचे, फॉरेनसाठी एखादी लेडीज बोर्ड घ्यायची, त्याला बोर्डचा विषय सांगा. एखाद्या आताच तरुण शिक्षण झाले त्यांचं आणि आता कुठेतरी इंटर्नशिप वगैरे करतात, त्यांना सांगू शकताय जॉब करता करता हे शिक, किंवा सुरू केलाय जॉब एक्स्ट्रा इन्कम साठी करा. म्हणजे तुम्ही लोकांना जर प्रॉपरली कॉल आणि इन्व्हिटेशन तुम्हाला जर बोलता आलं तर माझी गॅरंटी आहे तुमचे प्रोडक्ट, तुमचे बिझनेस लोक पाहतील. आणि पाहिलं तुम्ही या बिझनेसमध्ये काय पोहोचलात प्लॅन. या बिझनेसमध्ये जगामध्ये जर बघितलं तर जवळपास आज 35-40 कोटी लोक हा बिझनेस करतात. 193 देश आहेत जगामध्ये. आणि ह्या जगामध्ये जर बघितलं तर ह्या ग्लोबल वाईज करोडो लोक हा बिझनेस करतात. आणि या बिझनेसमध्ये जेवढे काही लोक आले ना ते बिझनेस प्लॅन पाहून आले. मग ते एकतर पहिलं प्रोडक्ट घेऊन प्लॅन पाहिला, काही लोकांनी प्लॅन पाहिला, बिझनेस सुरू केला आणि मग प्रोडक्ट खाल्ले. डिपेंड तुमच्यावर आहे. मग मला असं वाटतं तुमचं इन्व्हिटेशन जर ह्या पद्धतीने लोकांना जायला लागलं तर लोक हो म्हणतील, नाही म्हणतील, काही नंतर म्हणतील, काही परवा म्हणतील. पण लिस्टवर तुम्ही एकदा बोलले, आता तरी नाही वेळ दिला त्या माणसाने तर टिक करा आणि तिथून पुढलं त्याचा फॉलोअप घ्या. 5-6 दिवसांनी त्याला रिमाइंड करा, वाटत नाही बघितला तर पुन्हा वाटलं तर 10 दिवसांनी रिमाइंड करा, पुन्हा वाटलं तर 1 महिन्यानी. मी लोकांचे फॉलोअप किती दिवस घेतात माहिती? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. एका माणसाचा फॉलोअप जवळपास मी 8-8.5 वर्ष घेतलाय. लिस्टवर होता माझ्या. मी ना चॅलेंज घेतो लोकांचं, लावून रिमाइंड, आपण भेटू 1 वर्षाने, 2 वर्षांनी. कोणी असे भेटले मला तर निगेटिव्ह बोलणारे. बघा, स्वतःला एवढं पॉझिटिव्ह करा प्रोडक्ट संदर्भात, बिझनेस संदर्भात. मार्केटमध्ये कोणी किती पण निगेटिव्ह बोलून द्या, मित्र, नातेवाईक, परिवारातला माणूस, तरी तुम्ही निगेटिव्ह नाही झाले पाहिजेत. अशी मानसिकता जेव्हा तुमची असेल ना तेव्हा भगवंत तुम्हाला अशा ड्रीमर लोकांना भेटवल की जो तुमची लाईफ बदलू शकतो. इमॅजिन करा. मला सांगा, आता जे मी इन्व्हिटेशन बद्दल बोललोय हा फार मोठा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्हाला शिकायचा आहे आणि येणाऱ्या काळात पण तुमच्या टीम मध्ये जे लोक ऍड होणार आहेत ना त्यांच्या पण लोकांना तुम्हाला ट्रेन करावं लागेल इन्व्हिटेशन द्यायला, तर त्यांचा बिझनेस तयार होईल. कारण की प्रोडक्ट विकायचे ते लोकांसंग बोलायचे, प्लॅन दाखवायचे ते लोकांसंग बोलावं लागेल. म्हणजे ह्या बिझनेस सुरू होतो लोकांसोबत बोलण्यापासून. आणि बोलण्याचं आपण शिकलेलो नाहीये. मग तुम्ही मुलगा, मुलगी, कुठलं वय, कसं काय याला माहित नाही. पण जगात जेवढे पण टॉप लोक आहेत, टॉप CEO आहेत सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, ते टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट असून दे, क्लोथिंगचं असून दे, मेडिकल फील्डचं असून दे, ॲग्रोचं असून दे, फायनान्स असून दे, प्रत्येक ठिकाणी सेल करावा लागतो. बँक पण आपले प्रोडक्ट विकतील, इलेक्ट्रॉनिक कंपन्या आपल्या प्रोडक्ट विकतात, ऑटोमोबाईल कंपन्या आपले प्रोडक्ट विकतात, फार्मा इंडस्ट्री आपले प्रोडक्ट विकतील, ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आपले प्रोडक्ट विकतील. एक वकील, डॉक्टर आणि पेशंट मध्ये सेलिंगच एक प्रकारचा पार्ट. त्यांनी सांगितलं की एवढे पैसे लागतील, येस तेवढे पैसे द्यावं लागतात, बार्गेनिंग नाही करतात. लोक फ्लॅट विकतात, गाडी विकतात. मग आपला हा बिझनेस सेल्स मधला आहे, लोकांसंग बोलण्याचा आहे. प्रोडक्ट सेल करतोय किंवा लोकांना प्लॅन दाखवून जॉईनिंग करतोय. जॉईनिंग करतोय म्हणजे ऑर्डर टाकतोय ना, इनडायरेक्टली सेलच बोलायला. मार्केटमधले ट्रॅडिशनल बिझनेसचे प्रोडक्ट फक्त प्रोडक्टचं फीचर दाखवून लोकांना कस्टमर बनवतात. तर आपल्याला या प्रोडक्ट सोबत तर नवीन मोठे फीचर आहेत. आणि घराघरात आपल्याला आज पैसे कमवायचे लोकांना इच्छा आहे सगळीकडे. गरजा वाढल्यात लोकांच्या, नीड वाढल्यात लोकांच्या. म्हणून मला वाटतं इन्व्हिटेशन हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, याच्यासाठी स्टडी करावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा नवीन नवीन लोकांना पण तुम्ही अनोळखी लोकांना जेव्हा बोलायला चालू करता ना तिथं पण रिजेक्शन येईल. कारण की लिस्ट पण रोज अपडेट करायची आहे आणि लोकांसंग बोलायला पण चालू करायचे. हळू सुरुवात करा, प्रॉपरली सुरुवात करा. आणि किती पण प्रॉपरली सुरुवात केली तर निगेटिव्हिटी लोक भेटणार, रिजेक्शन येणार, डायलॉग चुकणार.
पण सिक्रेट काय माझं माहितीये, हार नाही मानायची. आजूबाजूला कोणी किती निगेटिव्ह डोळे दाखवून हा विचार करायचा, जर हे निगेटिव्ह बोलतात आणि हे बघून मी थांबलो तर मग मी काय करणार. पण जर हे निगेटिव्ह बोलतात पण मी थांबलो नाही, मी नवीन इम्प्रुव्हमेंट करून लोकांना सांगत राहिलो, वेगळ्या लोकांना सांगत राहिलो, लिस्ट नवीन नवीन लोकांना बोलत राहिलो, तर हळूहळू माझी अचिव्हमेंट होईल, इन्कम वाढायला चालू होईल, माझी ग्रोथ होईल. आणि जे आज नाही मानतात ते येणाऱ्या 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर लोक तुमच्यासोबत येतील. पण म्हणतात ना, सुरुवातीला लोक काय करतात, हसतात. नंतर लोक काय करतील, तुमच्यावर थोडस नाव ठेवतील. नंतर लोक तुमच्या अक्षरशः जलशिप पर्यंत जातील, झगड्यामध्ये येतील काही लोक अशी होतील. नंतर तुम्ही विन होता, असं गांधीजी म्हणतात. सो आता आपला इन्व्हिटेशनचा पार्ट संपला. नेक्स्ट स्टेप आहे आपलं प्लॅन प्रेझेंटेशन, STP, ज्याला आपण शोध प्लॅन म्हणतो. मग आता प्रेझेंटेशन तुम्ही कसं पाहिलं, प्रेझेंटेशन मध्ये ड्रीम्स पाहिले, त्यानंतर मग तुम्ही इन्कम ऑप्शन मध्ये, जॉबमध्ये काय प्रॉब्लेम, व्यवसायामध्ये काय प्रॉब्लेम हे पाहिलं. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट सेलिंग समजून घेतलं. मग डायरेक्ट सेलिंगचं कस्टमर टू मॅन्युफॅक्चर याचा 60% पैसा आपल्या इथं वाटला तो. आणि मग आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ग्लोबली ओव्हरऑल जर पाहिलं तर मग ड्रीम्स अंडरस्टँड झाले तुम्हाला. त्यानंतर मग इन्कम ऑपॉर्च्युनिटी झाली, जॉब व्यवसायाच्या अडचणी समजल्या. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ग्लोबली उभं राहिली. आज एक्सपेक्टेड जर यांना काय टर्नओव्हर बघितला तर 2029 पर्यंत जवळपास 306 बिलियन इंडस्ट्री बनणार आहे. म्हणजे 30,600 लाख कोटीचा बिझनेस भारतामध्ये आता सध्याला मागचं 21-22 पर्यंत एक 22,000-22,500 कोटीचा बिझनेस झालाय. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा बिझनेस आहे ग्लोबली या डायरेक्ट सेलिंग मध्ये होऊ राहिला आहे. हा एक ट्रेंड आहे. जसं ऑइल इंडस्ट्री आली, प्लास्टिक आली, IT आली, कॉम्प्युटर आली, ऑटोमोबाईल आली, तसं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा आता ट्रेंड आहे इथून पुढे. इंडस्ट्री ही एवढं जर इंडस्ट्री पॉवरफुल आहे, जॉब आणि व्यवसायामध्ये जर लोकांना अडचणी आहेत, आणि मग याच्यामध्ये कंपन्या भरपूर आहेत, पण गव्हर्नमेंटने गाईडलाईन आणल्या. आणि या गाईडलाईनला घेऊन आता लिगली सनेज कंपनी इंडियातली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे, महाराष्ट्रातली नंबर 1 कंपनी आहे. अशा कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व झाला. या कंपनीमध्ये जर का प्रेझेंटेशन म्हणलं तर प्रेझेंटेशन ओव्हरव्ह्यू देता येतो. म्हणजे कधी कधी फोनवर शॉर्ट इन्फॉर्मेशन जवळच्या व्यक्तीला दिली तरी तो ऑर्डर टाकू शकतो, जॉईन होऊ शकतो. कधी कधी 1 to 1 असतो. म्हणजे 1 to 1 म्हणजे समोर भेटणं आणि त्याला आपण आपली फाईलवर, आपल्या नोटपॅडवर किंवा एक आपला जो प्लॅनचा व्हिडिओ आहे, एक छोटा स्पीकर आणि तो व्हिडिओ लावला आणि तुम्ही त्याचं मस्त पैकी बोलले, नीड क्रिएट करून व्हिडिओ पाहिला तरी पण तो प्लॅन पाहू शकतो. नंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत काही डिस्कशन करून, काही क्वेश्चन आन्सर, काही एव्हिडन्स दाखवून त्याला ऍड करू शकता. त्याला 1 to 1 प्लॅन म्हणतात. मग त्यानंतर नेक्स्ट प्लॅन कसा असू शकतो, आपण होम CEO म्हणू शकतो. म्हणजे 5-6 लोकांना बोलवलंय, एक व्हाईट बोर्ड घेतला, तिथं तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन, प्रोडक्ट्स, कंपनी समजून दिली, प्रोडक्ट समजवले, थोडे डेमो दाखवले, प्रोडक्ट बिल्ड केले आणि पैसे कसे भेटतात हा प्लॅन समजून सांगितला तरी पण होऊ शकतं. किंवा तिथंच एक टीव्हीला किंवा एखाद्या टॅबला किंवा मोबाईलला आपला प्लॅन लावला आणि मस्त बाईक घरामध्ये स्पीकर, एक ब्लूटूथ स्पीकर लावला, सगळ्याला 7-8 लोकांना एकच प्लॅन होऊ शकतो. मग कधी कधी ऑनलाईन पण प्लॅन असतात, ऑनलाईन झूमवरती किंवा गुगल मीटवरती, तिथं तुम्ही त्या व्यक्तीला बोलू शकता. किंवा कधी कधी हॉल CEO असतो, त्या हॉलमध्ये जवळपास 200-500 लोक एकत्र येऊन, तिथं वेगवेगळे लोक येऊन, कोणी होस्ट करते, कोणी प्लॅन दाखवते, कोणी अनुभव सांगते, तिथं पण लोक ऍड होतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकार आहेत प्लॅन दाखवण्याचे. म्हणजे ह्या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या लोकांना सगळ्या प्रकारे बिझनेसमध्ये आणू शकता. मग आता तुम्ही तुमच्याच लोकांना बोललात आणि त्यांना प्लॅन दाखवायचा, आता तुम्हाला प्लॅन दाखवू देत नाही तर व्हिडिओमध्ये प्लॅन आहे ऑलरेडी. ESAचे स्टार्टर किट आहे, त्याच्यात प्लॅन प्रेझेंटेशन फाईन आहे. युट्यूबला माझा मराठी हिंदीमध्ये प्लॅन आहे. तुम्ही जर व्यवस्थित बोलले आणि त्याला घेऊन हा प्लॅन दाखवला किंवा व्हिडिओ लिंक पाठवली, समजून बसले तुम्ही लोकांना, तर काय होईल, एक तर हो म्हणून किंवा नाही म्हणून ना. जरी बिझनेसला नाही म्हणला तरी आपण त्याला प्रोडक्ट विकू, प्रोडक्ट रिलेटेड त्याला काही वापरायला लावू. पण जर बिझनेससाठी तुम्हाला त्याला यश करून घ्यायचं असेल तर त्याने आता प्लॅन पाहिला, प्लॅन तुम्ही दाखवला, नंतर तुम्ही त्याला काय करू शकता, काही फिजिकल प्रोडक्ट जर समोर भेटला असेल तर टूथपेस्ट, आपले साबण, एखादा स्प्रे किंवा डेमोचे काही आपलं आकाशवाणाचं प्रोडक्ट आहे किंवा नारी शतावरी, जे कॅरी करू शकतात इझी तुमच्या बॅगमध्ये, असे प्रोडक्ट जे तुम्हाला आवडतात, जे चांगले वाटतात. कुमकुमादिन ऑइल जे संध्याकाळी लावतो आपण, किंवा एखादं असं प्रोडक्ट जे तुम्हाला अट्रॅक्टिव्ह केलं, असे प्रोडक्ट तुमच्या बॅगेत ठेवले. त्याच्यासोबत तुम्ही ऑर्डर टाकलेली होती 30,000च्या प्रोडक्टची सनेज कॉर्नने, त्याचं इनवॉइस ठेवलं, तिथं GST बिल, त्यांना विश्वास होतो. जर तुम्ही या बिझनेसमध्ये आलात, कुठल्या सिनियरचं तुमचे पेमेंट स्लिप असेल किंवा बँकेत येणारं पेमेंट असेल, असे डिटेल तुमच्याकडे पे आउट्स पण असतील तिथं, किंवा तुमचं एखादं बँक स्टेटमेंटचं इंटरेस्ट ते
पासबुक किंवा स्टेटमेंट संग ठेवलं. तुम्ही जी काढली होती ना लिस्ट, ती लिस्ट काढली, ती लिस्ट मध्ये 100-200 लोकांनी नाव संघ ठेवले. एक आस्कमीचा बॅच आहे आपल्या याच्या ऑर्डर मध्ये, तो पण तुम्ही ऍड करून घेऊ शकता, तो तिथं ठेवला. एक आयडी कार्ड, आपल्या तुमच्याच आयडी मध्ये एक आयडी कार्ड येतं, तुमचा फोटो जर तुमच्या प्रोफाईल अपडेट करतात तुम्ही कलर प्रिंट काढून एक आयडी कार्ड बनवू शकता, चांगली क्वालिटीची लेस लावून त्याला, ती असेल. आणि त्याच्यासोबत काही आणखीन चार्ट असतील तर बघा, स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला की तुमच्याकडे ESSI टूल किट मध्ये कुठले 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 टूल गरजेचे असतात. हार्ड कॉपी मध्ये स्क्रीनवर बघा, आणि त्याच्यानंतर खाली बघा सॉफ्ट कॉपी मध्ये कुठले कुठले स्किल आहेत, कुठला कुठला डेटा लागतो. मग याच्यामध्ये आणखीन आपले गुगल ड्राईव्ह आहे, याच्यामध्ये न्यू डिस्ट्रीब्युटरला डेटा भेटतो, इंडिपेंडंट लोकांना एक डेटा भेटतो. आता ह्या मी शब्द जे बोलतोय लक्षात येणार नाही, पण हळूहळू तुम्हाला कळेल की हे सगळ्या गोष्टी गरजेच्या असतील. तर तुम्ही थोडंसं तुमची एक बॅग तयार केली, त्या बॅगेमध्ये आपले हे नोटपॅड पेन टाकलं, त्यानंतर आपले हे महत्वाचे डॉक्युमेंट संग ठेवले, आणि लोकांना मस्तपैकी प्लॅन व्हिडिओ थ्रू दाखवला आणि कागद दाखवले, छोटं मोठं तुमचं पेमेंट कॅशबॅक आलेलं हे दाखवलं, तुम्ही ऑर्डर टाकले इनवॉइस दाखवलं, तुमची लिस्ट दाखवली, प्रोडक्ट तुम्ही फिल केले. मग युट्यूबला तुम्ही काही डेमो दाखवू शकता, ते रिझल्ट दाखवू शकता. माणूस येस किंवा नो म्हणून ना, म्हणजे तुम्हाला जास्त नाही बोलायचं. व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत प्लॅन दाखवायला आहे, काही लीडर लोकांचे प्लॅन असतील ते दाखवायला आहे, काही प्रोडक्ट एवढं डॉक्युमेंट आहे, म्हणजे हेल्थ वरती तुम्ही प्रोडक्ट दाखवले, वेल्थ वरती तुम्ही पैशाची प्रूफ पण दाखवायला, माझ्या प्लॅन मध्ये पण बँक स्टेटमेंट आम्ही दाखवले. त्यानंतर काही माझं प्रोफाईल सोशल मीडियाला 25 लाखापर्यंत मला फॉलोअरशिप आहे, आज मिलियन मध्ये व्ह्यू आहेत, काही ते पण तुम्हाला आवडणारा व्हिडिओ दाखवू शकता. म्हणजे कंपनी पण आहे, ESS आहे, तुमचे लीडर्स पण आहेत, मी पण, सिस्टम पण. तर समोरचा माणूस कन्व्हिन्स का नाही होणार? आणि जर तुम्हाला एकाला असं प्लॅन दाखवून तुम्ही त्याला कन्व्हिन्स केलं आणि हळूहळू त्याला पण हीच प्रोसेस शिकवली, तो त्याच्या मित्र नातेवाईकाला सांगणार ना बिझनेस. मग ह्या बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की प्लॅन फार महत्वाचा आहे. मग प्लॅन असं रॅन्डमली कुणाला जाऊन दाखवण्यापेक्षा मी जे लिस्ट समजवलं, इन्व्हिटेशन समजवलंय, असं समजून जर तुम्ही हे सगळं टूल्स घेऊन लोकांना प्लॅन दाखवला तर लोक याडच होणार ना. ह्या बिझनेसमध्ये, जॉबमध्ये, शेतीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणी कोणाला मदत करतं का? ह्या बिझनेसमध्ये तुम्ही ऍड झाला, तुम्हाला बिझनेस दाखवला, बस तुम्ही आता तयार व्हा स्वतःची बॅग बिग तयार करून बिझनेस दाखवायला. माझ्या सिनियरनी माझ्यासोबत एक प्लॅन दाखवला होता, तो पण माणूस जॉईन नव्हता झाला. मग मी दुसरा प्लॅन मीच दाखवायला सुरू केला, 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा. मग हे प्लॅन फेल होत गेले, पण मी म्हणलं थांबणार नाही. मला सुरुवातीला 2010 साली टेक्नॉलॉजी काहीच नव्हतं, नॉलेज नव्हतं, पण मी फार मोटिवेशन मध्ये होतो. मी लगातार 72 लोकांना सांगितलं होतं. मला सांगा 72 लोकांना सांगायला ताकद किती लागेल? त्याची निगेटिव्ह पण झालं होतं, पण पुन्हा पॉझिटिव्ह व्हायचो, सिनियर थ्रू पॉझिटिव्ह व्हायचो, मी स्वतःच पॉझिटिव्ह व्हायचो स्वप्न पाहून. पण आता तुम्हाला हे प्रोडक्ट्स असे आहेत, हा बिझनेस असा, इथं रिजेक्शनच येणार नाही. पहिल्या काळात बिझनेसच वेगळा होता, समजतच नव्हतं लोकांना, टेक्नॉलॉजी पण नव्हती आणि इंडस्ट्रियल गाईडलाईन पण नव्हत्या, त्याच्यामुळे त्यावेळेस लय टफ होतं. पण आता तुम्ही मला सांगा, तुमच्या आजूबाजूला कोण साबण वापरत नाही, कोण तेल वापरत नाही, कोण चहा पित नाही, कोण फरची क्लिनिंग करत नाही, हँड वॉश करत नाही, काही लोकांकडे शेती आहे, आरोग्याचे किती प्रॉब्लेम्स आहेत. मग आज आपले लोक सहज या बिझनेस मध्ये येतील. पहिलं आम्हाला एक आयडी मारायला 60,000 रुपये लागायचे, आयडी काढायला डायरेक्ट, त्याच्यापेक्षा खाली नव्हतं. म्हणजे असं पण नाही की 6,900, तसं आपल्याकडे इथं फ्रीडम आहे. मग हा बिझनेस प्लॅन दाखवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत फाईल आहे, वेगवेगळे प्रकार आहेत, तिथपर्यंत लोकांना तुम्ही आणलं. जसं तुम्ही ऍड झालात, तुम्ही जर हे करायला लागलात तर येणाऱ्या काळात तुम्ही जर लोकांना हा टूल्स, हा डेटा, जसं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे प्लॅनचा व्हिडिओ आहे, प्लॅन बिझनेस मध्ये जॉईन झाल्यावर बिझनेस कसा करावा याचा पण आता हा व्हिडिओ आहे. म्हणजे तुमचं तर म्हणजे बल्ले बल्ले झाले ना, म्हणजे विषयच नाही काही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजायला लागल्या, प्लॅन दाखवला आणि प्लॅन दाखवून जर लोकांचे प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे याची युट्यूबला व्हिडिओ आहेत. मग कोणी म्हणू शकतो मी नंतर सांगतो, विचार करतो, वेळ द्या मला, बोलतो नंतर, हे मार्केटिंग आहे का, मला नाही जमणार, तुम्हाला जमन, तुम्हालाच बोलता येतं, माझ्यासारखं नाही बोलता येत. मग याचे उत्तर तुम्हाला कुठून भेटतील? आपल्याकडे एक छोटं पॉम्पलेट आहे, त्याचे 20 प्रश्नाचे उत्तर आहेत. दुसरं एक लॉन्चिंग युअर फ्युचर आहे, त्याच्यात पण याचं नॉलेज आहे. त्याच्यानंतर युट्यूबला वेगवेगळ्या लिडरचे काही तुम्हाला व्हिडिओ भेटतील, प्रश्नाचे उत्तर कसे लोकांना द्यायचे. तर काही माझे व्हिडिओ असतील, काही लिडरचे असतील, तिथं तुम्ही जाऊन क्वेश्चन अँसर पाहू शकता की प्रश्न टाकल्यावर कसं बोलायचं असतं. ट्रेनिंग मिटिंगला पण याच्यावर डिस्कशन होतं. कधी कधी सिनियर तुमच्यासोबत येतील किंवा काही सिनियरला विचारू शकतात किंवा काही तुम्ही तुमच्या कनेक्टिव्हिटी मधल्या लोकांना विचारू शकतात. काही ह्या गोष्टीमधून तुम्हाला हळूहळू त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला शिकता येईल. कारण की स्कूल कॉलेजेसमध्ये 15-20 वर्षांनी प्रश्नाचे उत्तरच दिलेत ना, आणि ते उत्तर देऊ देऊ आज जे तुम्ही शिकला त्या जॉबमध्ये, त्या व्यवसायामध्ये व्हायना म्हणून तर इथे आलात ना. मग इथले पण उत्तर द्यायचे शिका.
कधी इन्व्हिटेशन मध्ये प्रश्न असतात आणि नंतर प्लॅन दाखवत आणि प्लॅन दाखवल्यावर काही प्रश्न असतात. जर हे व्यवस्थित दिले तुम्ही आणि तुम्ही लोकांना जॉईन करायचे, प्रोडक्ट विकायचे, त्याचे पैसे आपल्याला पाहिजे, हे ऍटिट्यूड नाही. जर तुम्ही एखाद्याकडून 5,000 घेणार आहात तर त्या 5,000 त्याला काय भेटणार आहे, जवळपास 6,500चे प्रोडक्ट, 6,500चे प्रोडक्ट भेटतील. त्यानंतर त्याला काही कॅश फ्री प्रोडक्ट भेटतील, काही कॅशबॅक भेटल. म्हणजे तो जो देतोय त्याच्यामध्ये तर त्याला कमीत कमी तुम्ही 40-50% एक्स्ट्रा देताय, म्हणजे लॉस नाही त्याचा. दुसरा मुद्दा, त्या 5,000 किंवा त्या 15,000 किंवा त्या 30,000 50,000 जर समोरच्याला त्या बी मध्ये झाड, म्हणजे एका वर्षात जर तुम्ही म्हणले आपण दोघं मिळून काम करू, बघ बिझनेस जॉईन झाल्यावर हे सिस्टम येतं, आपण मिळून येणाऱ्या काळात ह्या 5,000चे 2 लाख करू, ह्या 30,000चे आपण येणाऱ्या एका वर्षात 5 लाख 7 लाख करू. इथं बघ मी महिन्याला तुला लाखो रुपयाची इन्कम दाखवले, आपण मिळून करूया. हा विश्वास जर दिला लोकांना तर मग लोक ऍड होतात. आणि असं पण बोलू शकतात, बघ राईट टायमिंगला आपला आयडी क्रिएट होणं गरजेचं. माझ्याकडे एवढी लिस्ट आहे, मला एक 4च चांगल्या लेगला काम करायचं, चांगलं मोठं काम करायचं. डायमंड डायरेक्टर मी 6 लेगला होतो, डायमंड डायरेक्टर. पण तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, सुरुवातीला 3 लेग तरी ओपन करा आणि मग हळूहळू जेव्हा तुमचे लेग त्या थोड्या स्ट्रॉंग होतील, मग 4थी 5वी 6वी पर्यंत जाऊन मग हळूहळू तुम्ही 4 लेगवर तुम्ही फोकस केला पाहिजे. पण समोरच्याला सांगतरी सांगा की मला 4-5 लेगवर काम करायचंय, पण माझ्याकडे हे 200-300 लोक आहेत आणि ह्या लोकांसोबत मला काम करायचं. तू ऍड हो, याचा पण काही फायदा तुझ्या खाली पण होऊ शकतो. म्हणजे लोक अर्जंटली ऍड होतात. जेव्हा लोकांना तुम्ही सांगता ऍड व्हा बाबा, तर अर्जन्सी क्रिएट करावं लागते, फायदा दाखवावा लागतो. जर त्या टायमिंगला त्यांनी नाही सुरुवात केली त्यांचा काही लॉस होऊ शकतो. हे सगळे डायलॉग आहेत. आणि समजा तुम्ही प्लॅन दाखवला, प्रश्नाची उत्तर देताय, पुन्हा प्रश्न येतो, पुन्हा उत्तर द्या, पुन्हा प्रश्न येतो. मग याच्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ आहे, ट्रेनिंग मीटिंग मध्ये व्हिडिओ आहेत, काही डेटा आहे. हार नाही मानायची, फॉलोअप घ्या. 200% क्लोजिंग, 200% ऑन द स्पॉट क्लोजिंग, असा एक व्हिडिओ माझा युट्यूबला कमीत कमी 1.5 लाख लोकांनी पाहिले. त्याला तुम्ही त्याला पहा, म्हणजे आणखी डेप्थ अंडरस्टँडिंग होईल की तुम्हाला समोरच्याचे पैसे कसे घ्यायचे. पैशाने त्याला काय फायदा होतो प्रोडक्ट विकताना, ते तर फक्त 5%. पण जर तो बिझनेस मध्ये आला आणि त्याचे 4च्या खाली असं नेटवर्क बनलं गेलं, त्या प्लॅन मध्ये जे दाखवतो ना, जॉईन झाले तरी पैसे कमवत येतात, प्रोडक्ट घेऊन विकले तरी पैसे कमवत येतात, 1 जॉईन केला तरी पैसे, 2 जॉईन केले तरी पैसे, आणि खाली असं 4च्या खालच्या लोकांनी काम केलं तरी पैसे. लोकांनी माल वापरण्यासाठी घेतला तरी पैसे, विकण्यासाठी घेतला तरी पैसे. आणि लोकांनी खाली लोकांथ्रू जर लोकांना ऍड केलं, प्रोडक्ट वापरले, प्रोडक्ट विकले, तरी पण आपल्याला स्ट्रक्चरचे ऍव्हरेज इन्कम कंडिशन जर क्वालिफाय करतोय, तर जवळपास खाली आपण नाही विकू राहिलो, आपण नाही जॉईन करू राहिलो, आपल्या आयडीवर नाही माल विकू राहिला, तरी पण आपल्याला ऍव्हरेज 9 ते 12% इन्कम मिळतं. आणि जेव्हा तुम्ही आता सुरुवात करणार आहात, तुम्ही डायरेक्ट कुणाला जॉईन केलं, तर जसं आपला डायरेक्शन बोनसच्या कॅल्क्युलेशन नुसार एकच टोटल 11 इन्कम आहे. याच्यातलं 1 इन्कम तुम्हाला कॅशने भेटणार आहे आणि 10 इन्कम तुमच्या बँकेत येणार आहे. आणि पहिलं 1 इन्कम म्हणजे काय, एक माणसाला जॉईन केलं, त्याला आयडी फ्री भेटला, त्याच्या ऑर्डरवरती त्याला सगळं डीपी प्रोडक्ट भेटले, फ्री प्रोडक्ट भेटले, कॅशबॅक बोनस आला, आणि त्यांनी 5,000ची ऑर्डर टाकली, तर तुम्हाला डायरेक्शन बोनसची पॉईंट व्हॅल्यू 250 रुपये समजा, 400 रुपये भेटले, एकच इन्कम. पण तीच ऑर्डर जर 30,000 रुपयाची असेल, सनेज कॉर्नरची असेल, तर आपले 1250ला 1 पॉईंट होतो डायरेक्शन बोनसचा. मग जवळपास 15,000 पीव्ही आहे. आणि 15,000 पीव्हीचे जर पॉइंट्स होणार असतील तर जवळपास 12 पॉईंट होणार, 2400 रुपये डायरेक्ट एकच इन्कम भेटलं. मग वरची 9 इन्कम आहे. त्यासाठी सिल्वर, पर्ल, एमराल्ड, बिझनेस बिल्डिंग बोनस, ELDB, ग्रोथ बोनस, फ्रंटलाईन बोनस, लय इन्कम ऍड होतात. जसं तुम्ही माझी पेमेंट स्लिप पण पाहिली असेल लीडर लोकांच्या, असं जसं पेमेंट स्लिप पण वेगवेगळे पेमेंट ऍड होतात. पण आता बघा ना, एक जॉईनिंग केला, एकच इन्कम एवढं. म्हणजे नवीन जेव्हा तुम्ही लोकांना जॉईनिंग करायला जातात, कुठलीच कंडिशन नाहीये त्या गोष्टीसाठी, नॉमिनल रिपर्चेस कंडिशन आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एक जॉईन करा, एका खाली एक जॉईनिंग करा, फॉर्मचं तुम्हाला डायरेक्ट इन्कम भेटणार आहे. मग हे जे इन्कम जेव्हा तुम्ही लोकांना प्लॅन दाखवून लोकांना प्रोडक्ट कसं महाग नाहीये, कसं हे प्रोडक्ट स्वस्त आहे हे समजवता आलं पाहिजे. त्यानंतर ही क्वालिटी किती भारी आहे, ही लोकांना किती गरज आहे हे समजवलं. आणि त्यानंतर हे पैसे कसे भेटतात, कसं इझी आहे पैसे कमवणं, हे जर व्यवस्थित समजवलं, आणि तुम्ही केल्यानंतर तर भेटतेच, पण तुम्ही नाही केलं तरी लोकांना भेटणार आहे येणाऱ्या काळात स्ट्रक्चरवरती. म्हणजे तुम्ही जॉईन झाले, तुम्ही लोकांना ऍड केलं, ओके, इथपर्यंत भेटलेच पाहिजे, पण ज्याच्या खाली लोकांनी केल्यानंतर पण भेटतात, हा लई टर्निंग पॉईंट आहे.
म्हणजे लोकांना जर विश्वास आला प्रोडक्ट क्वालिटी आहे, हा प्रूफ दाखवण्यासाठी डेमो आणि रिझल्ट, लोकांना कळलं की प्रोडक्ट स्वस्त पण आहे, तर तुम्ही जर ऑफर प्रॉपरली समजून सांगितलं, डीपी प्राइस, एमआरपी प्राइसचा डिफरंट, फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक, तिथं तुम्ही व्यवस्थित समजून सांगितलं आणि प्लॅन मध्ये व्यवस्थित सांगितलं की हे सोपं आहे, डेटा आहे, टूल्स आहे, तर कुणी पण जॉईन होऊ शकतो. कारण की आज जर बघितलं तर मार्केटमध्ये महागाई वाढवायली, जॉब नाही आहेत, घराघरात आजार आहेत, लोक भांडण करतात, इव्हन शेतकरी सुसाईड करून राहिलेत, आज मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ राहिलेत. मग अशा काळामध्ये आपल्याकडे एवढा सुंदर बिझनेस आपण लोकांना सांगितला पाहिजे का? मग तुम्ही कसे नवीन असून द्या, पुराणे असून द्या, काही वेगळ्या क्षेत्रात कुठं मार्केटिंग, कुठे इन्शुरन्स मध्ये काम केलेले व्यक्ती असून द्या, लीडर असून द्या, बिझनेस मध्ये सिरियस व्हा आणि बेसिक्स करा, ऑटोमॅटिक बिझनेस ग्रो होऊ शकतो. मग आता समोर माणूस हे सगळं समजवले, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, ऑन दी स्पॉट काही लोक म्हणतील जर जॉईन करायचं. जर काही लोक जॉईन नाही करायचे म्हणजे आपण त्यांना फॉलोअप मध्ये घेऊन नाहीच म्हणले मला इंटरेस्ट नाही, मला नाही जमणार, तर बस अशा वेळेस त्यांना प्रोडक्टवर शिफ्ट करा. डायरेक्ट म्हणा सर आमचा आकाश सोना प्या, आमचे टूथपेस्ट साबण वापरा सर, लाईफ बिहारी नका करू बिझनेस तुम्ही, पण तुमच्या आरोग्यासाठी एक प्रोडक्ट वापरा, तुमच्या मुलासाठी एक पीडियासत्व, ताईंसाठी थोडं तुम्ही नारी प्रिय शतावरी प्रोडक्ट घ्या, म्हणजे प्रोडक्टवर शिफ्ट मंगवा. आणि जर आता म्हणले ते मला वेळ पाहिजे, सगळं प्रयत्न करून सुद्धा होत नाही, तर नो प्रॉब्लेम. अशा वेळेस तुम्ही त्यांना तुमच्या त्या लिस्टवर टिक करा आणि तुमच्याकडे एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवून ठेवा, फॉलोअप लिस्ट मध्ये. आणि त्या फॉलोअप लिस्ट मध्ये मग आपल्या हेल्थ आणि वेल्थ आणि हॅपीनेस रिलेटेड त्यांना रोज 5-5, 10 मेसेज पाठवायचे नाही. एकदा त्यांनी जर दिले 2 दिवस तर त्यांना दुसऱ्या दिवशी एक मेसेज जाऊन द्या. एक मेसेज म्हणजे एका वेळेस तुम्ही थोडा प्रोडक्ट रिझल्ट पाठवू शकता, थोडी सक्सेस स्टोरी हे पाठवलं, लोकांचे स्पीच त्याला मोटिवेट करायला. समजा तिथून रिस्पॉन्स येईल, मग त्या लेवलला त्यांचं कॉल होईल किंवा नाही होईल, स्टार्ट केलं तर ठीक आहे, नाहीतर मग पुढचा एखादा पुन्हा 5-5 दिवसांनी तुम्ही त्यांना एक मेसेज द्यायचा, एक प्रोडक्ट रिझल्ट संदर्भात किंवा सक्सेस स्टोरी संदर्भात, आणि तो ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये आला असेल. रोज मेसेजचा भडीमार करायचा नाही, 5-5, 10 पाठवायचे नाही. पहिला मेसेज तुम्ही आज भेटलात मस्तपैकी उद्याच्या लेवलला, नंतर तुम्ही 3 दिवसांनी, नंतर 5 दिवसाच्या गॅपने तुम्ही SMS पाठवायचे. मग तो फॉलोअप 1 महिना, 2 महिने, 5 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष का चाला ना, काहीच अडचण नाहीये. हा मुद्दा पुन्हा ऐका, पुन्हा समजून घ्या, नोट डाऊन करा. पण खिळा एका फटक्यात आत जात नाही. तसं इन्व्हिटेशन मध्ये पण लोकांना फॉलोअप मध्ये लोक प्लॅन पाहतील. प्रोडक्ट घेताना पण लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही कंटिन्यू या प्रोडक्टवर काम करताय. प्लॅन दाखवल्यानंतर इमिडिएट कोणी ऍड होईल नाही होईल माहिती नाही, पण तुम्हाला फॉलोअप ठेवावा लागेल. म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलं ते वेटिंगला आहेत, आपण थांबायचं नाही, आपण दुसरीकडे चालू करा, पण त्यांना पण आपले हेल्थ म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड रिझल्ट ट्रस्ट येण्यासाठी आणि काही मोटिवेशन, कोणी गाडी घेतली, कोणी इन्कम कमवलं, कोणी काही अचिव्हमेंट आपल्या ग्रुपवर तुम्ही जास्त तिथं आला किंवा पैशाची शेअरिंग तुम्हाला आवडली, एखादा रील आवडला, तर तुम्ही पहिला फॉलोअप सेकंड डेला, दुसरा 3 दिवसाला, नंतर 5 दिवस ब्रॉडकास्ट मध्ये मेसेज पाठवायचे. रोज भडीमार करायचा नाही. मग आता याच्यामध्ये ज्या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करणार आहात, ज्या लोकांना तुम्ही ऑलरेडी इन्व्हिटेशन देणार आहात, त्याची एक ब्रॉडकास्ट लिस्ट ठेवा. म्हणजे त्या ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये पण भडीमार करायची. त्या ब्रॉडकास्ट मध्ये एवढंच पाठवायचे काय, महागाई किती वाढलीये, कुणाचा जॉब राहू राहिलाय, किंवा आता किती संकट येऊ राहिलेत, हेल्थ रिलेटेड किती प्रॉब्लेम होऊ राहिलेत, केमिकल किती खाऊ राहिलेत. म्हणजे लोकांना अवेअरनेस होईल हेल्थ संदर्भात, लोकांना अवेअरनेस होईल पैसा कमवला पाहिजे. अशी एक ब्रॉडकास्ट की जी लोकांना इन्व्हिटेशन रिलेटेड असेल, म्हणजे इन्व्हाइट प्रॉस्पेक्टिंग ब्रॉडकास्ट म्हणून त्याला नाव द्या. आणि दुसरी एक ब्रॉडकास्ट असेल ती प्लॅन दिल्यानंतर आपण काय करू शकतो, फॉलोअप ब्रॉडकास्ट. मग फॉलोअप ब्रॉडकास्ट असतं म्हणजे याच्यातून काय होईल की लोक फॉलोअप मध्ये राहतील. म्हणजे दोन्ही ब्रॉडकास्ट मध्ये कसं पाठवायचं मी तुम्हाला सांगितलं. आणि त्याच्यामध्ये असे काही लोक असतील तुमचे की ज्यांना तुम्ही नंबर घेतलाय, अनोळखीचे नंबर घेतलेत किंवा काही नोन लोकांचे नंबर घेतलेत, तर त्यांची एक अशी ब्रॉडकास्ट हेल्थ वाईज तुम्हाला करता आली. बाबा तुम्ही एखाद्या आजारावर स्पेशल काम करू राहिलात, फॉर एक्झाम्पल वेट लॉसवर, तर वेट लॉस त्यांचं वजन वाढलंय, त्यांची ब्रॉडकास्ट बनवून त्या वेट रिलेटेड काय घातक परिणाम होतील, किती इश्यू तयार होतात, त्याचे उपचार काय आहे, डॉक्टर काय आहे, तर त्या रिलेटेड टाकू शकतात. जर तुम्ही अशा स्पेसिफिक 1-2 आजारावर काम करत असाल तर ते पण चान्स आहे तुम्हाला. कारण की तुमच्या व्हॉट्सअप, तुमचं सोशल मीडिया थ्रू तुम्हाला हेल्थ रिलेटेड अवेअरनेस करता आला पाहिजे. तुम्ही इन्कम कमवताय, तुम्ही सोबत लोक ज्यांना प्लॅन दाखवला त्यांना त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. तुमचे सोशल मीडिया पण ब्रँडेड दिसलं पाहिजे, तुमचे स्टेटस, तुमचे प्रोफाईल, या गोष्टी फास्ट होत असतील
तर पुन्हा पुन्हा ऐका, नोट डाऊन करा. हे ऐकायला सोपं वाटतं, पण करायला लागल्यानंतर कॉम्प्लिकेशन येतात आणि परफेक्ट केलं तर आउटपुट तयार होतात. तर आता फॉलो समोरच्याला प्लॅन, आणि हे आपलं टार्गेट काय आहे, रोज 3 लोकांना प्लॅन झाले पाहिजे, मिनिमम रोज 3 लोकांना. आणि आपल्या टीम मध्ये जर असे 5 लोक आले तर 15 प्लॅन डेली. 10 लोक तुम्ही तयार झाले, तुम्ही जर 3 लोकांना 4 लोकांना तयार केलं आणि 4 खाली 4 लोकांना तयार केलं, तर रोज 10 लोक तो 30 प्लॅन, म्हणजे महिन्याला किती झाले, 900 प्लॅन. आता सध्या तुम्ही एकटे, म्हणून सुरुवातीला थोडं थोडं कमी होईल, रिझल्ट येणार नाही, कोणी घेईल कोणी नाही घेईल. सुरुवात बिगिनिंग पायामध्ये थोडंसं मेहनत जादा असते. तर मग ह्या पद्धतीने तुम्ही रोज आता प्लॅन दाखवायला चालू करा. तुमचे जेवढे पण नातेवाईक मित्र आहेत, ओळखीचे लोक सगळे यादीवर आणा आणि त्यांना प्लॅन दाखवायला चालू करा. जर प्लॅन नाही घेतले तर प्रोडक्ट दाखवायला चालू करा. मग याच्यासोबत जे लोक आपले ओळखीचे लोक आहेत त्यांना अप्रोच करा. डायरेक्ट अप्रोच करू शकतात तुम्ही. जसं इन्व्हिटेशन मध्ये सांगितलं, डायरेक्ट लोकांना अप्रोच करा. काही लोकांना इनडायरेक्ट अप्रोच करा, काही लोकांना लोकेशन वाईज अप्रोच, काही लोकांना स्टेटस वाईज अप्रोच. हे इन्व्हिटेशनचे पार्ट्स आहेत सगळे. याच्यामध्ये डीप अभ्यास तिथं करावा लागेल तुम्हाला. पण आता काही प्लॅन तर झाला, पण काही लोक हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत त्यांच्या घरात, तर त्यांना तुम्ही अट्रॅक्ट करा. किंवा होऊन काही लोक असतील त्यांना तुम्हाला वाटलं प्रोडक्ट गरजेचं त्यांच्याकडे, तर प्रोडक्ट थ्रू त्यांच्यापर्यंत बिझनेस आहे, त्यांना रिझल्ट आणा. मग त्यांना अट्रॅक्ट करायचं कसं, तर आपले गुगल डेटा ESS आहे, न्यू डिस्ट्रीब्युटर डेटा आहे. तुमच्या सिनियरकडून काही असे पोस्टर घ्या, महिला रिलेटेड इश्यू रिलेटेड, लहान बाळाचे काही हेल्थचे प्रॉब्लेम आहेत, किंवा काही घरगुती नॉर्मल डायबिटीज, वेट मॅनेजमेंट याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत, किंवा आपले काही इन्व्हिटेशन संदर्भात बिझनेस रिलेटेड काही पोस्टर्स आहेत जे तुम्हाला इन्व्हिटेशनला स्टेटसला ठेवू शकतात तुम्ही. म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड काही प्रोडक्टचे फोटो ठेवून लोक नाही विचारणार, तुमच्याकडे सोल्युशन काय आहे. बिझनेस रिलेटेड काही आपल्याकडे पोस्टर आहेत, प्रोडक्ट रिलेटेड विकण्यासाठी काही असे पोस्टर आहेत, ते तुमच्या स्टेटसला ठेवत चला. आणि त्या स्टेटसला ठेवल्यानंतर तुमचे लोक पाहणारे पण पाहिजेत. हळूहळू लोक अप्रोच करतील, सोशल मीडिया थ्रू अप्रोच करतील. आणि त्याच्यासोबत तुमचे काही प्रोडक्टचे रिझल्ट, काही सक्सेस स्टोरीज हे ठेवायला लागलेत, तर काही लोक प्रोडक्ट घेतील, काही लोक बिझनेस करतील. तर हे झालं प्लॅन रिलेटेड गोष्टी. तर याच्यामध्ये आता प्रोडक्ट सेलिंग रिलेटेड मी तुम्हाला काही गोष्टी सांगू राहिलोय, की लोकांना कसं आपल्याला अट्रॅक्ट करायचं. जसं दुकानाचा बोर्ड लागतो, कुठले ऍडव्हर्टाईज लागतात, व्हिडिओच्या मध्ये होल्डिंग लागतात. तर याच्यामधून लोक काय करतात, ब्रेन वॉश करतात. मॉलमध्ये पण लोक सगळे प्रोडक्ट समोर ठेवतात. मग तुम्ही जे बिझनेस करताय हे लोकांना अवेअर झालं पाहिजे. मग काही लोकांना तुम्ही तुमच्या स्टेटसला काही इन्कम रिलेटेड पण काही गोष्टी ठेवू शकतात, काही प्रोडक्ट सेलिंग रिलेटेड काही आपले पोस्टर ठेवू शकतात. बघा तुमच्या स्क्रीनवर काही पोस्टर दिसत असतील, बघा हे पोस्टर्स तुम्ही यूज करू शकतात. ह्या पोस्टर थ्रू तुम्हाला काही लोक प्रोडक्ट बद्दल विचारतील, काही आजाराबद्दल विचारतील, काही शेतीबद्दल विचारतील, काही आमच्या मॉर्निंग फिट मंत्र चालतो 5:30 ते 6:30. ह्या गुगल ड्राईव्हची लिंक ज्यांनी तुम्हाला कनेक्ट केला असेल त्यांच्याकडून घ्या, किंवा आपल्या ESS ऑफिसला कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही ही लिंक घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पोस्टर्स वापरता येतील. म्हणजे ॲग्रीचे प्रोडक्ट विकायला पण जर पोस्टर ठेवले तर लोक शेतकरी विचारतील. म्हणजे जसं की एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये, की तुमचं उत्पन्न वाढू शकतं, 20-40% डबल होऊ शकतं, खर्च कमी होऊ शकतो, किंवा हेल्थ रिलेटेड, वुमन हेल्थ रिलेटेड एखादं पोस्टर असेल. म्हणजे हे पोस्टरचा उपयोग करू शकता तुमचे प्रोडक्ट सेलिंग करायला. प्लॅन मध्ये आपण बिझनेस प्लॅन दाखवून लोकांना ऍड करू शकतो. म्हणजे ऑर्डर्स निघणारे, सेलच होणारे, आणि काही लोकांना आपल्याला प्रोडक्ट विकावं लागतील, प्रोडक्ट सेल करावं लागतील. तर मग अशा लोकांना, मुलं असतील, महिला असतील, शेतकरी असतील, बाकी आजार असतील, ह्या रिलेटेड पण आपण प्रोडक्ट सेल आउट करू शकतो. म्हणजे एकतर बिझनेसच करायचा आहे आपल्याला. काही ठिकाणी फक्त प्रोडक्टचं सोल्युशन म्हणजे प्रॉब्लेम म्हणून प्रोडक्ट घेतील, जेव्हा लोक जे बिझनेस करणार आहेत ते न्यूट्रिशन म्हणून किंवा हेल्थ चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी आपल्या बिझनेसमध्ये येतील. तर हे प्रोडक्ट कसे शेअर करावे, कसे विकावे, याच्यासाठी सपोर्टसाठी तुम्हाला युट्यूबवर डेटा भेटेल. हाऊ टू सेल द प्रोडक्ट, हाऊ टू शेअर द प्रोडक्ट. तुमचे सिनियर पण तुम्हाला याचा सपोर्ट करतील, किंवा ट्रेनिंग मिटिंगला याच्यावर टॉक होतो वारंवार. तर तुम्ही जे पण आता व्हिडिओ पाहणार आहात, येणाऱ्या काळात तुमच्या टीमला पण ह्या गोष्टी शिकवण्यासाठी हा सगळा डेटा तुम्हाला काम येणार आहे. तर ऐकताय ना मला. तर प्लॅन दिल्यानंतर पार्ट येतो आपला फॉलोअपचा. मग फॉलोअपला लाजलं नाही पाहिजे. हॉटेलचे लोक बिल मागताना लाजतात का, डॉक्टर लोक लाजतात का, नाही लाजायचं. जर तुम्ही ताक मागायला चालला तर भांडवल पिता कशाला, विश्वास द्या लोकांना. कारण की लहान मुलं शाळेत जायला तयार नसतात, तरी आई वडील त्यांना गोड 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 बोलून शाळेत पाठवतात, नाही तर फटका मारून पाठवतात. डॉक्टरकडे पण यायला तयार नसतात, पण नंतर मुलं डॉक्टरकडे नेण्यासाठी आईबाप काय काय करतात. तसं विश्वास द्या लोकांना. आज तुम्ही त्यांची दया आली, तुम्ही लाजला, तुम्हाला शरम वाटली, पण त्यांच्या घरी आजार असतील,
त्यांच्याकडे पैसा नसेल तर मग तुम्हाला बरं वाटेल का? मग तो पण गरीब, तुम्ही गरीब, तो आजारी, तुम्ही आजारी, तो ऍड नाही झाला, त्यांनी माल नाही घेतला, तो जॉईन नाही झाला, मग व्हा ना बेशरम थोडं. हे मोठे लोक बेशरम होतात वाईट कामं करायला, चांगले कामं करायला प्रॉब्लेम काय? मग आज मोठे मोठे लोक फार चुकीचे प्रोडक्टचे ऍडव्हर्टाईज करतात. आपण चांगलं देऊ राहिलो ना, मग गोरण डोळ्यात डोळे घालून. आणि जे खरं मित्र आहेत, जे नातेवाईक आहेत, जर ते खरेच नातेवाईक मित्र आहेत तर त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं फक्त मित्र नातेवाईकांनी साथ दिली पाहिजे. पण जेवढे पण लोक मोठे बिझनेसमॅन आहे ना, यांचे मित्र नातेवाईक साथ नाही देत. धंदा टाकून बसतात, अनोळखी लोक यांच्या दुकानात येऊन कस्टमर घेतात, यांच्या दुकानात येऊन प्रोडक्ट घेतात. टाटाचे काही नातेवाईकांनी मित्रांनी बिझनेस केलाय का? नाही. रिलायन्सच्या मित्र नातेवाईकांनी केलाय का? नातेवाईक मित्र फक्त सुरुवात आहे. नंतर तुम्हाला त्यांच्या लिस्टवर अनोळखी लोक तुमच्या बिझनेसमध्ये येतील आणि फार मोठी क्रांती करून जातील. तर काही मित्र, काही नातेवाईक जर नाही म्हणले बिझनेसला, हार मानू नका. असंख्य असे लोक स्वप्नाळू आहेत, जिद्दी आहेत. जे मित्र आज तुमचे आहेत ना, ते एक दिवस अनोळखी होते. आजचे अनोळखी लोक उद्या मित्र होतील आणि नंतर तुम्ही त्यांना प्लॅन मध्ये घेऊन बिझनेसमध्ये आणू शकता. माझ्या बिझनेसमध्ये सगळे लोक नवीन लोक आहेत बिझनेसमध्ये. मला पण लय संघर्ष झाला. मला माहित नव्हतं, पैसे नव्हते, फेस व्हॅल्यू नव्हती, लिस्ट नव्हती. पुण्यामध्ये आलो होतो, 3 दिवस रूम शोधायला लागला होता. नव्हते आपले नातेवाईक मित्र त्या कॅटेगरीचे, पण स्वप्न मोठे होते म्हणून या गोष्टी झाल्या. सो पैसे मागायला लागायचं नाही, ऑर्डर काढायला लागायचं नाही, ऑर्डर कॅश काढायची, होऊन कॅश काढले पाहिजे. कारण या बिझनेसमध्ये काही लोक असतात, लोकांना फक्त सांगत फिरतात, बघतात, अंग चोरून काम करतात. कसं होणार? अरे उतरा या धंद्यामध्ये, घुसा या बिझनेसमध्ये. आणि जेव्हा घुसून उतरून पडतात, जो जुनून सगळं बॅग बीग चांगला ड्रेस कोड घालून लोकांना समजवतात ना, मग बिझनेस मोठा होतो. नाही तर सोनं विकायला निघलो आणि आपण निघलो भंगारच्या गाडीवर, होईल का पॉसिबल? नाही होणार. मग आता प्रोडक्टची ऑर्डर निघेल, मग प्रोडक्ट रिलेटेड काही क्वेश्चन असतील. प्रोडक्ट रिलेटेड लोक म्हणू शकतात महागे, तर त्याचे उत्तर. मग गॅरंटी काय? मग तुमचं प्रोडक्ट का? मग खरंच आहे का? रिझल्ट येईल का? गुण येईल का? विचारावं लागेल. केमिकल आहे? असे जे प्रश्नाचे उत्तर येतात नाही, सगळे युट्यूबला डेटा दिला आहे. याच्यावर भरपूर डीप अभ्यास आहे. तुम्ही याच्यावर आता जरी मी उत्तर दिले तर समजणार नाही. मग प्रोडक्ट रिलेटेड जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर रेडी पाहिजेत, ते प्रॅक्टिसने तयार होतील. इन्व्हिटेशन मधले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर रेडी पाहिजेत. आणि त्यानंतर प्लॅन दाखवल्यानंतर जे प्रश्न येतील त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे शिका. मग बघा जबरदस्त बिझनेस. आणि मग आता त्यांचे पैसे आले, मग पैसे आले आता काय करायचं? सिनियरकडे पाठवायचे नाही. अशा वेळेस तुम्ही स्वतः शिकून घ्या की तुमचा आयडी रजिस्ट्रेशन कसं करायचे. तुम्ही शिकला असता नसताना मला माहित नाही, पण तुम्ही जर शिकलेले असताल नसताल तर करून घ्या सिनियरची मदत. पण जर तुम्हाला वाटते तर मोठी ग्रो करायची तर तुमच्या डाउनलाईनचे आयडी रजिस्टर कसे करायचे, त्यांची ऑर्डर कशी प्लेस करायची. ऑर्डर प्लेस करताना काय काळजी घ्यायची? समोरचे म्हणतात कधी कधी द्या आम्हाला, जसं किराणा भरायचा आहे. अशा वेळेस त्यांना समजवलं पाहिजे की सर इथं भरपूर प्रोडक्ट आहेत, शेतीचे पण आहेत, डेली केअर आहेत, हेल्थ रिलेटेड आहेत. तुमच्या घरी काही शेती आहे का? शेतीचे प्रोडक्ट घ्यायचे का? विचारा. किंवा काही हेल्थ इश्यू आहेत का? त्या रिलेटेड काही प्रोडक्ट घ्यायचे आहेत का? त्या रिलेटेड मी काही सजेस्ट करू शकतो. मग असं असेल तर ते प्रोडक्ट घ्या, ते प्रोडक्ट रिकमेंड करून टाका त्याच्यामध्ये. गरज पडली तर काही रिपोर्ट्स अंडरस्टँड करून त्या पद्धतीने प्रोडक्ट घ्या त्यांचे. आणि बाकीचे डेली नीडचे प्रोडक्ट टाका. जसं सगळ्याला कॉमन काय लागतं? तेल लागतं, टूथपेस्ट लागते, साबण लागते, परफ्यूम लागतो, किंवा आपण न्यूट्रिशन लहान मुलाला पीडीएसत्व देऊ शकतो, नारीप्रिया देऊ शकतो, कंपल्सरी प्रोटीन एक आकाश तर कंपल्सरी द्यायचंय. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की मोठी ऑर्डर टाकायची आता, तर अशी ऑर्डर टाका की कंटिन्यू घरामध्ये 3-4 महिने ते प्रोडक्ट वापरू शकले पाहिजेत. त्याच्यातले काही प्रोडक्ट त्या कॅटेगरीमध्ये सेल आउट पण करू शकले पाहिजे याची. आणि हे पैसे त्यांनी जे टाकले ते प्रोडक्ट वापरतील, प्रोडक्ट काही थोडेफार सेल होतील नाही होतील मॅटर नाहीये. पण हे जे पैसे त्यांनी टाकले त्या बिझनेसमध्ये, हे पैसे एक बी आहे, याचं झाड बनवणं, त्या 30 सराचे कसे त्यांचे 1 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये अर्निंग होईल हे त्यांना विश्वास येण्यासाठी त्यांना तयार करून त्यांच्या लोकांपर्यंत त्यांना पाठवणं, त्यांच्यासोबत जाणं हे आपलं टास्क पाहिजे. मग आता इथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, प्रोडक्ट कसे ऑर्डर मारावे अंडरस्टँड झालं. मग तुमचं गुगल पेने किंवा ई वॅलेट, जसं अमेझॉन पे आहे ना तसं सनेज पे पण आहे, तिथून पण ऑर्डर प्लेस करू शकतात. तुमचं गुगल पे तिथून करू शकतात. ह्या वेळी तुमची ऑर्डर प्लेस झाली आता ते समजलं. मग तुम्हाला शॉपी जवळ असेल तर ते शॉपीत ऑर्डर टाका. पण नंतर नसेल तर तुम्ही ऑनलाईनच ऑर्डर टाका. घरपोच तुम्हाला कुरिअर येईल. नॉमिनल चार्जेस असतात थोडेफार कुरिअरचे, आणि 5-6 हजाराचे पुढे तर फ्रीच असतं. मग अशा वेळी तुम्ही ऑर्डर पण टाकायला शिकली. नंतर ती ऑर्डरचं स्क्रीनशॉट काढून ठेवणं, शॉपीत असेल तर दाखवण्यासाठी मेसेज येतो. त्यानंतर वाटलं तर ऑनलाईन असेल तर ऑनलाईनचं ट्रॅकिंग तुम्ही लक्षात ठेवलं. आयडी आणि पासवर्ड तुमचा काय आहे त्यांचा पासवर्ड एक केला, त्यांना पाठवलं, त्यांचं वेलकम लेटर त्यांना पाठवलं, त्यांचे ऑर्डरचं जे इन्व्हॉइस निघतं ते प्रोडक्टचं ते त्यांना पाठवून दिलं.
म्हणजे ह्या वेळी जर तुम्ही करायला लागलात, आता हे नवीन आहे, तुम्ही जड जाईल, पण हाच व्हिडिओ तुम्ही 2-4 वेळा वारंवार पहा, वेगवेगळ्या स्टेजला तुम्हाला काम येईल. सगळा डेटा फार महत्वाचा आहे. आणि मग ह्याच्यासाठी तुम्हाला मदत लागली तर तुमच्या स्पॉन्सर कडून घ्या, आणि तुम्ही ऑफिस थ्रू कनेक्टेड झाला असेल तर तिथून तुम्हाला सपोर्ट भेटेल. पण तुम्ही म्हणले पाहिजे की मला शिकायचं, कारण की येणारे पैसे देऊन घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन कसं मारतात, ऑर्डर कसे मारतात, ते प्रोडक्ट कसे देतात, ही जर ट्रान्सपरन्सी तुम्हाला समजली तर इझी होऊन जाईल. त्याच्यानंतर केवायसी असतं, आपलं पॅन कार्ड, आपला कॅन्सर चेक किंवा पासबुक, म्हणजे आपलं अकाउंट, सनेजच्या अकाउंटला जर पॅन कार्ड आणि बँक अकाउंट जर लिंक झालं तर तुमचं येणारं कमिशन, तुमचं येणार डाऊन यायचं कमिशन अकाउंटला, आणि मग त्याची केवायसी करणं, म्हणजे ही प्रोसेस मधून सनेजचे पैसे तुमच्या डाऊन लाईनच्या अकाउंटला येतील, ही पण केअरिंग करणं गरजेचं आहे. आणि आता याच्यासोबत तो माणूस बिझनेस मध्ये तुम्ही त्याचे ऑर्डर पैसे घेतले तर त्याला बेजी करण्यासाठी जो तुम्ही आज व्हिडिओ पाहिलाय ना, हा व्हिडिओ त्यांना पाठवा, वारंवार पाहायला लावा. किंवा न्यू डिस्ट्रीब्युटर डेटा आहे आपला, आणखी काही वेगवेगळे बीटीपीचे व्हिडिओ आहेत, प्रोडक्टचे व्हिडिओ आहेत, काही रिझल्टचे व्हिडिओ आहेत, डेमोचे व्हिडिओ आहेत, सक्सेस स्टोरीचे व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ पण एक प्लेलिस्ट तुम्हाला वाटलं ह्या प्लेलिस्ट आहेत, किंवा तुम्ही प्लेलिस्ट तुम्ही नॉलेजेबल असेल तर प्लेलिस्ट बनवली ते पाठवलं, किंवा रेडी आहे ह्या व्हिडिओ किंवा बाकी डेटा पाठवलं, तर नवीन माणूस स्टडी करायला लागला. एक 5, 10, 20 तास तर त्या माणसाने, जसं तुम्ही आता अभ्यास करताय, प्रोडक्ट रिझल्ट, प्रोडक्ट ट्रेनिंग, लिस्ट कशी काढावी, प्लॅन कसं दाखवा, इन्व्हाइट कसं करावं, फॉलोअप कसा घ्यावा, हा अभ्यास करायला लागला. तर त्याच्या मित्र आणि नातेवाईकापर्यंत त्याच्यासोबत काही ठिकाणी जाऊ शकता, तुम्ही त्यांना ट्रेन करू शकतात. आणि ह्या पद्धतीने त्या व्यक्तीवर ही प्रोसेस, जी तुम्ही ह्या व्हिडिओ तुम्हाला सगळं समजवले, हाच व्हिडिओ तो व्यक्ती पाहू शकतो, किंवा दुसरा पाहू शकतो, किंवा ट्रेनिंग, किंवा तुम्ही हळूहळू त्यांना नंतर समजू शकतात. आता ही सगळ्या प्रोसेसला म्हणतात सनेज गेट स्टार्ट. मी सनेज मधून सुरुवात केली बिझनेसनी, तर कसं काम केलं पाहिजे. मग त्या मीटिंगचा एंड मी कसा करणार. ह्या मीटिंगचा एंड, पहिला पार्ट, तुम्ही ह्या बिझनेस मध्ये तुमची एक बॅग तयार करा. ASIचं स्टार्टर किट घ्या, ऍटलीस्ट 1000-1200 रुपये जातील, ते पूर्ण स्टार्टर किट येतं. मग सनेजचे काही तुमच्याकडे प्रोडक्ट, ऍग्रिकल्चर आणि हेल्थ एक बुकलेट असेल ते पण तुमच्याकडे राहील. आणि बाकी टूल्स मध्ये पुन्हा इथं पहा की हार्ड कॉपी मध्ये हे असतं, आणि सॉफ्ट कॉपी मध्ये तुमच्या खाली बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या. हा डेटा तुमच्याकडे तुम्ही ऍड केला पाहिजे. याच्यामध्ये आणखीन ऍडिशनल तुमचं इनवाइस, तुमचं बँकेचं एखादं स्टेटमेंट काढून, सनेजची पेमेंट स्लिप डिटेल मधली ठेवणं, संघ लिस्ट संघ ठेवणं, किंवा कुठल्या आजारावर कुठले प्रोडक्ट द्यायचे, एक सप्लिमेंट चार्ट असतो, हे डेली चार्ट असतील. त्यानंतर एक बॅच, एक ID कार्ड असेल. त्यानंतर मोबाईलमध्ये थोडे फोल्डर, प्रोडक्ट रिझल्ट रिलेटेड, काही इन्कमचे शेअरिंगचे काही व्हिडिओ, युट्यूबचे काही डेटा, हे सगळं घेऊन जेव्हा तुम्ही वर्किंग करायला चालू करता, लई मजा येईल का आम्हाला. आणि आता याच्यानंतर पुन्हा माझं म्हणणं आहे सनेज कॉर्नर. मी सनेज कॉर्नरने बिझनेस सुरुवात केला, माझ्या लोकांना सनेज कॉर्नरने बिझनेस सुरुवात करायला लावला, नाही तर डुप्लिकेट होत गेलं. आज माझ्या नेटवर्कमध्ये कोणी कुठं पण नेटवर्कमध्ये सनेज कॉर्नर टाकला तर ॲव्हरेज 3000 रुपये अर्निंग जनरेट होतं 10%. मग हाच बेनिफिट तुम्हाला पण आहे. मग तुम्ही या बिझनेसमध्ये टार्गेट करा. इथल्या रँक आहेत वेगळ्या वेगळ्या. तुम्ही इथे ऍड झालात, सुरुवातीला तुमचं इन्कम होतं रिटेल प्रॉफिट, जे कॅश निघून प्रोडक्ट विकलं तर. दुसरं तुमचं इन्कम असते इथे या बिझनेसमध्ये आला तर डायरेक्ट सेल बोनस, एकाला जॉईन केलं तरी पैसे, 2ला जॉईन केलं तरी पैसे, नंतर ग्रोथ बोनस, नंतर फ्रंटलाईन बोनस, नंतर सिल्वर डायरेक्टर बोनस, नंतर बिझनेस बिल्डिंग बोनस, LDB बोनस, ट्रॅव्हल बोनस, कार बोनस, हाऊस बोनस, रॉयल्टी बोनस, असे सगळे बोनसेस. आणि टार्गेट पाहिजे मला लवकरात लवकर सिल्वर बनायचे, प्राईम सिल्वर, म्हणजे फक्त 70,000 PV. तुम्ही जॉईन झाले आणि तुम्ही 4 लोक 15,000 PV तुमचे 75, असे 75,000 PV झाले. काही लोक 2-3 दिवसातच करतात. म्हणजे पहिल्याच महिन्यात जर चेक तुमचा मस्त काढायचा, तुम्हाला वाटतं तुम्हाला 8, 10, 15,000 पहिल्याच महिन्यात चेक निघला पाहिजे, फास्ट मध्ये सिल्वर बना. तुम्हाला वाटतंय की पहिल्याच महिन्यामध्ये मला 15 ते 25,000 घ्यायचे, तर तुम्ही काय करा, पहिलं तुम्हाला असं वाटलं की मला एक 12, 13, 15,000 पर्यंत जायचं, सिल्वर पण तुम्ही घेऊ शकता. सिल्वर म्हणजे 80,000 होतो माणूस, पण त्याच्यात जर 20-30,000 PV तुम्ही एक्स्ट्रा टाकले तर तुमचं चेक 15-16 पण जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट लोक आणि सेल्फ परचेस. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला इथे कमीत कमी पहिला चेक मला 18 ते 20,000 घ्यायचा, तुम्ही LDP पर्यंत जाऊ शकता. म्हणजे खाली एक 80,000 PV वाला माणूस तुमचा एक मित्र बनवला, आणि तुमचं परचेस आणि बाकीच्या दुसऱ्या लेगला मिळून तुम्ही जर बिझनेस टाकला तर तुम्हाला इथे LDP इन्कम भेटू शकतो. म्हणजे इकडे 70 आणि इकडे 35 असं मिनिमम कंडिशन जर केली तर तुम्ही LDP होतात. म्हणजे 70,000च्या पुढे तुम्ही 80,000, 90,000 आणि इकडे 40,000 केले तरी चालतं. म्हणजे जी लेख तुमची या बिझनेसमध्ये 70,000, 80,000 PV एकदा होऊन जातात, त्याला सिल्वर समजलं जातं. मग तुम्ही एक सिल्वर बनवला तर पल, दुसऱ्या लाईनला दुसरा सिल्वर बनवला तुम्ही एमराल्ड होतात, म्हणजे 2 लाईन. तिसरा बनवला तर
तुम्ही काय होतात गोल्ड, चौथा बरोबर तर तुम्ही प्लॅटिनम, आणि 6 जर डायरेक्ट बनले गेले सिल्वर लोक, तुम्ही डायमंड डायरेक्टर होतात. मग तिथून पुढे तुम्ही 4 लेगवर पण फोकस करू शकता. तर मग ह्या पद्धतीने तुमचं इन्कम जर तुम्हाला फास्ट करायचं असेल तर तुम्ही सिल्वर आणि एलडीपी हे इन्कम सुरू करा. कारण हे इन्कमनी तुम्ही जर पहिल्याच महिन्यात सिल्वरचा चेक घेतला तर 7-10 हजारात चेक, आणि तुम्ही पहिल्याच महिन्यात एलडीपी घ्यायचा तर 15 ते 18 हजारात चेक जाऊ शकतो. आणि पहिल्याच महिन्यात तुम्ही जर म्हणले की मला 2 मी सिल्वर काढणार, माझे मित्र माझे नातेवाईक, तर तुमचा चेक कमीत कमी 25 ते 35 हजार जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला वाटतं की मला इथं हाऊस बोनस घ्यायचा आहे, म्हणजे ऑलमोस्ट सगळे इन्कम पेमेंट मधले ऍड होतात, तेव्हा तुमचा चेक जातो 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाखापर्यंत. सो अशी मोठी मोठी इन्कम घेण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. तर टूल्स अपडेट करणं, त्यानंतर एक बिझनेस इन्कमचं प्लॅनिंग करणं, आणि आता सध्याला प्रायोरिटी करा. तुम्ही जे काम करता ते काम, आणि त्याच्यासोबत सनेज, हे 2च गोष्टी. काही वाईट सवय असतील त्याला काढून टाका, सोशल मीडियातला वेळ असेल, काही निगेटिव्ह संगत असेल, स्वतःला डिसिप्लिन मध्ये आणा आणि सिस्टमला फॉलो करा. सनेजला करिअर म्हणून घ्या, एज्युकेशन सिस्टमला फॉलो करा, अपलाईनला फॉलो करा. वेगवेगळ्या ट्रेनिंग मिटिंग असतात ऑनलाईन, कधी ऑफलाईन, कधी 1 डे, कधी 2 डे, अशा सेशनला तुम्ही अटेंड व्हायला चालू करा. इन्व्हेस्टमेंट करा इथं माइंड मध्ये, इथून खालीला इन्व्हेस्टमेंट केली, इथं इन्व्हेस्टमेंट करा. रूल रेग्युलेशन फॉलो करा या बिझनेसमध्ये. आणि महत्वाचा मुद्दा, भीती काढून टाका, स्वतःला जाग करा. आणि इथं या बिझनेसमध्ये सगळ्यात स्ट्रिक्ट नियम आहे, कुठलाही कस्टमर आणि डिस्ट्रीब्युटरला स्नॅचिंग करणं अलाउड नाही. म्हणजे कुठेतरी त्याने कस्टमर आपल्या बिझनेसमध्ये बनलाय किंवा डिस्ट्रीब्युटर बनलाय, जर तुम्ही त्याला कन्व्हिन्स करून त्याचा आयडी इकडे तिकडे मारून घेतला आणि जर ते व्हेरीफाय झालं, समजलं, तर तुम्हाला सगळे पीव्ही मारून द्यावा लागतात. एक सिंगल, डबल किंवा ट्रिपल, आणि ते जाणीवपूर्वक कोणी माहिती आहे रूल आणि तरी पण केला असं तर त्याचा आयडी ब्लॉक होतो. ह्याच्यामुळं आपल्या बिझनेसमध्ये तुम्ही ज्या लोकांना, मित्र नातेवाईकाला सांगू इच्छित आहे, कोणीतरी त्याला सनेज सांगितलं आणि मग तुम्ही त्याला सांगणार असताल, तर असं बिलकुल चालत नाही. याच्यापासून अवेअर व्हा. ह्या गोष्टीसाठी कुणाच्याही टीम मध्ये तो माणूस असूया, ऑफिसमधून असूया, कधी कुणालाही जे तिथं काम करतात त्यांना तिथंच करावं लागेल. सपोर्ट भेटत नाही, हे होत नाही, तो लांब आहे, तो पुढे आहे, अशा कुठल्याही मिसकन्सेप्ट जर कुठं कुणाकडून गेल्या तर त्याला टर्मिनेट केलं जातं. सो जाताना मला एकच सांगायचं, बिझनेसची प्रायोरिटी सेट करा. रोज कमीत कमी 1 तास अभ्यास करा. काही बुक्स वाचा, काही ESS सनेज अशोक तोरमल चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते पहा, ट्रेनिंग मिटिंग अटेंड करा. निगेटिव्हिटी आली तर सिनियर सोबत डिस्कस करा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार आहे, त्याच्यामुळे रोज पॉझिटिव्ह व्हा. आणि रोज 3 प्लॅन आपल्याला लोकांना दाखवायचे, रोज आपले प्रोडक्ट खायचे. आणि महत्वाचा मुद्दा जो म्हणजे कन्सिस्टन्सी ऑफर. प्रत्येक महिन्याला 2 तारखेपासून तर 15 तारखेच्या आत जर तुम्ही ऑर्डर टाकली, समजा तुम्ही 2200 रुपयाची ऑर्डर टाकली 1100 पीव्हीची, 1100 पीव्हीची ऑर्डर तुम्ही 4 महिने टाकली तर 5व्या महिन्यात तुम्हाला 2200चे प्रोडक्ट भेटतात. असे जवळपास 5000, 7500, 11000 रुपयापर्यंत फ्री प्रोडक्ट घ्यायला चान्स आहे. तर घरगुती लागणारे रेग्युलर कन्सिस्टन्सी ऑर्डर मारायचे, आणि जे लोक आपले ऍड होतील त्यांच्या पण ऑर्डर मारत चालायच्या, म्हणजे त्यांना आपले प्रोडक्ट वापरायची सवय लागेल आणि तुम्हाला येणाऱ्या काळात पॅसिव्ह आणि लॉंग टर्म इन्कम भेटू शकतं. कन्सिस्टन्सी ऑफर मध्ये बघा, इथे एक स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, त्या स्क्रीनवर कन्सिस्टन्सी ऑफर मारल्या तर फिक्स इन्कम किती जनरेट होऊ शकतं पहा. आता कन्सिस्टन्सी ऑफरच्या खाली लास्ट पुन्हा मी एकदा तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. बघा, बिझनेसमध्ये एक व्यक्ती बिझनेसमध्ये आणला तरी पैसे भेटतात, एका खाली एक व्यक्ती आली तरी पैसे भेटतात. आणि 4x4चं स्ट्रक्चर दिसतंय बघा तुमच्या स्क्रीनवर. एकीकडे 2,500 पीव्ही आहेत आणि एकीकडे 15,000 पीव्ही आहेत. पहिली लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, लास्टला बघा 32 लाख आणि 5.5 लाख. म्हणजे सेम नेटवर्कवर हाफ डिफरंट आहे. तर मग खेळून खेळायचं तर मोठा खेळा ना. 15,000 पीव्ही सनेज कॉर्नर बिझनेस स्टार्ट करा. असं समजा इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या बिझनेस, ते प्रोडक्ट वापरा 2-3-4 महिन्यात, आणि ह्या 30,000तून, ह्या 40,000तून येणाऱ्या काळात लाखो रुपये कमवा. कारण की मला वाटतं मी हा बिझनेस सुरू केला, त्या बिझनेसला अंडरस्टँड केलं, समजून घेतलं, आणि आज जर बघितलं तर सुरुवात झाली होती माझी 1030 पासून. 1030 रुपये कमवायला मला 2.5 महिने लागले होते. तुम्ही इथं 2-2, 4-4, 5-5 दिवसात पहिल्याच महिन्यात इथे या बिझनेसमध्ये येऊन लोकांनी 25,000, 30,000, 40,000, 50,000, 70,000 रुपये चेक काढलेत. पण आज बघितलं तर हे इंडस्ट्रीचा मला जेव्हा एक्सपिरियन्स यायला लागला, तेव्हा आज पहिला 1,000 कमवायला मला 2.5 महिने लागले. नंतर मला एका वर्षात 27 लाख रुपये आले. 33 महिन्यात मी 1 करोड रुपये कमवले. नंतर दुसरे 1 करोड कमवायला मला फक्त 13 महिने लागले. नंतर 8 महिन्यात आले, नंतर 7, नंतर 6, नंतर 5, 4, 3, 2.5, आज 2-2.5 महिन्यात, 2.25 महिन्यात मी 1 करोड रुपये कमवतो.
गाड्या झाल्या, घर झाले, फॉरेन टूर झाले, नेम फेम झालं, हेल्थ आहे, ब्रँडिंग आहे, सोशल कॉन्ट्रीब्युशन करतोय. आज मी जर बघितलं तर ओव्हरऑल ॲव्हरेज 6-7 लाख जीएसटी पे करतोय, 8-9 लाख इन्कम टॅक्स पे करतोय. माझ्या टीम मध्ये 28 पेक्षा जास्त लोक करोडपती आहेत. आज लोकांनी गाड्या घेतल्या, घरं घेतले. आज हेल्थवर काम करतोय, वेल्थवर काम करतोय आणि हॅपीनेस स्पिरिच्युअलिटीवर काम करतोय. दुःख का होतं, आपण का आलो, नेचर काय आहे, कर्मा काय आहे, प्रकृती काय आहे, भगवंत कोण आहेत, रिलेशनशिपवर आम्ही फार मोठं काम करतो. आमचे सिग्नेचर प्रोग्राम आहे RTP, जरूर याला अटेंड करा. आमचे वन डे फॅमिली प्रोग्राम्स असतात, आम्ही लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात. तर वेगवेगळे हे प्रोग्रामचं बघा तुमच्यासमोर एक इमेज दिसत नाही, सगळे प्रोग्राम आहेत. EACSI मध्ये इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम जे तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. सो स्वप्न पहा आणि चांगल्या सवयी स्वतःत लावा. आणि किती पण संकट येऊन द्या, कोणी किती निगेटिव्हिटी बोलून द्या, कितीही होऊन द्या, मोबाईल डिस्चार्ज झाला का चार्ज करायचा. डिस्चार्ज होणं द्यायचं नाही, रोज चार्ज करायचं, म्हणजे रोज अभ्यास करायचा. ट्रेनिंग मिटिंगला स्वतःला यायचं, लोकांना आणायचं आणि टार्गेट करा ह्या महिन्यापासून प्रत्येक महिन्यात चेक आला पाहिजे. आणि प्रत्येक महिन्यात चेक येण्यासाठी रोज तुम्ही PV काढले पाहिजे, रोज ऑर्डर केली पाहिजे. हळूहळू टीम बनन आणि नंतर हीच टीम एक फार मोठी इन्कम करू शकते. सो माझ्याकडून तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रो होण्यासाठी शुभेच्छा असतील. त्याच्यासाठी अशोक तोडमल EACSI सनेज सोशल मीडिया चॅनल सबस्क्राईब करा, बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व व्हा. हळूहळू 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 हळू मला एक दिवस विश्वास आहे की तुमचे पण सगळे स्वप्न पूर्ण होतील. ही इंडस्ट्री फार मोठ्या लेवलला ग्रो होणार आहे आणि आपण शारीरिक नाते करण्यापेक्षा आपण आत्म्याचं नातं करू. माझ्या शरीरात आखरी रक्ताचं थेंब असेपर्यंत मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. आखरी सासपर्यंत मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. या राईट वेनी काम करूया, इथिकल वेनी काम करूया. रॉंग वेनी आपल्याला काम नाही करायचं. राईट वेनी सत्य सांगून, फ्युचर दाखवून, विश्वास देऊन बिझनेस करूया. अनइथिकल वेनी काम नाही करायचं. सो हा व्हिडिओ रिपीट पहा, एकदा ऑन होणार नाही. हेडफोन लावून पहा, बसून पहा, नोट काढा. कंटिन्यू रिव्हिजनसाठी आठवड्याला तुम्ही, 1 महिन्याला, हे सगळं तुम्ही तयार होईपर्यंत व्हिडिओ ऐका. कधी एकत्र लोकांना घेऊन हा व्हिडिओ ऐका. आणि हाच एक व्हिडिओ आहे की बिझनेस जॉईन केल्यानंतर सनेज राईट वेनी कसं स्टार्ट करायचे, राईट वेनी कसं ग्रो करायचं, कसं मोमेंटम तयार करायचा, सगळ्या काही गोष्टी इथं सांगायचा प्रयत्न केला. एकदा ऐकून समजणार नाही, त्याला वारंवार ऐकावं लागेल. ट्रेनिंग मिटिंग मध्ये बसून दाखवावं लागेल, याच्यावर चालावं लागेल, तर एक मोमेंटम येऊ शकते. कारण की आज माझा पूर्ण 15, 16, 17 वर्षाचा निचोड मी इथं टाकण्याचा प्रयत्न केलाय. सो हळूहळू या गोष्टी समजायला लागतील. तुमचं बोलून फार छान वाटलं, फार सुंदर व्यक्तिमत्व आहे तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा याच्यात काय आवडलं तुम्हाला आपल्या आजच्या सेशनमध्ये. त्याच्यामुळं बाकीचे तुमची ऑनलाईन येणाऱ्या काळात ज्यांना तुम्ही पाठवणार ते पण याला सिरियसली घेतील, सिरियसली पाठवतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या प्लेलिस्टमध्ये शेअर करा, तुमच्या लोकांना पाठवा, लोकांना घेऊन बसा, बोला याच्याबद्दल. प्रत्येक जण जेव्हा तुम्ही सनेजमध्ये लोकांना कोणाला आणता तेव्हा त्यांना हा व्हिडिओ द्या आणि हा व्हिडिओ त्यांना रेग्युलरली त्यांच्या लोकांसाठी काम येऊ शकतो. सो थँक यू व्हेरी मच.